हे आडवं होतं काय? आडवं होतं असंच राहू द्या, हेच योग्य वाटतं. अच्छा ठीक आहे, चालेल. मला वाटलं आडवं होत असेल का. रेकॉर्डिंग आडवंही होतं पण मग. हॅलो, रेकॉर्डिंग आणि स्ट्रीमिंग या कार्यक्रमाची सुरू केलेली आहे आणि आपण आता कार्यक्रम सुरू करू शकतो. ठीक. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित 56व्या मासिक काव्य चर्चेत सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. ते कोण लोक आहेत या संग्रहावर आज आपण ही काव्यचर्चा घेत आहोत. या निमित्तानं या चर्चेत सहभागी ज्येष्ठ कवी प्रमोद कोपर्डे सर, कवयित्री प्राची बापट, कवी पांडुरंग सुतार, वाचकपीठचे सर्व सदस्य आणि रसिक, श्रोते, लेखक, कवी, साहित्यिक सगळ्यांना माझा नमस्कार. थोडीशी एक नम्रपणे सूचना करते सगळ्यांना की जो कोण असेल तो त्याचा फक्त माईक ऑन असेल. कृपया सगळ्यांनी त्यांचं माईक बंद केले तर आपल्याला व्यवस्थित ऐकता येईल चर्चा. तर एवढी एक मनापासून तुम्हाला क्षमा मागून सूचना करते की आपले माईक प्लीज बंद करावेत. कोणाचा मध्ये फोन वाजणार नाही याचीही काळजी घेतली तर उत्तम. पुढे जाऊया. यशस्वी 55 काव्य चर्चेनंतरची ही आजची वाचकपीठ प्रतिष्ठानची 56वी काव्यचर्चा आज आहे. कोरोना काळापासून सुरू झालेलं हे वाचकपीठचं फेसबुक पेज आता फक्त फेसबुक पेज न राहता ते आता प्रतिष्ठान झालं आहे. एक चळवळ निर्माण करण्यात यशस्वी वाटचाल करत आहे. आजच्या या कोरोनोत्तर काळात चांगलंच बाळसं धरू लागलंय. त्याविषयी वक्तव्य करण्यासाठी आणि सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मी आपले वाचकपीठचे सदस्य कवी किरण भावसार यांना आवाहन करते की त्यांनी आपलं प्रास्ताविक आपल्या समोर मांडावं आणि पाहुण्यांचं स्वागतही करावं. सर्वांना नमस्कार. वाचकपीठ आयोजित 56व्या काव्य चर्चेत आपणा सर्व मान्यवर रसिक, वाचक आणि समीक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या काव्य चर्चेचे उत्सवमूर्ती ते लोक कोण आहेत या कविता संग्रहाचे कवी आदरणीय पांडुरंग सुतार. आजच्या काव्य चर्चेचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ मित्र, मार्गदर्शक तसेच सुप्रसिद्ध मराठी कवी, साहित्यिक, चोखंदळ रसिक आदरणीय प्रमोद कोपर्डे सर. कोपर्डे सर साताऱ्याचे आहेत. साताऱ्याला छत्रपतींची गादी आहे, पण तिथली साहित्याची गादी मात्र ते चालवत आहेत असं मला म्हणावंसं वाटतं. त्याचप्रमाणे आजच्या चर्चेत सहभागी असणाऱ्या दुसऱ्या कवयित्री प्राची बापट मॅडम, संग्रहावरील चर्चेत सहभागी होणारे वाचकपीठाचे सदस्य आदरणीय माधुरीताई चौधरी आणि भानुदास महानूर सर, चर्चेच्या सूत्रसंचालिका प्रिया धारूरकर मॅडम, परिचयकर्ते प्राध्यापक डॉक्टर शंकर चव्हाण, आभाराचा भार ज्यांच्यावर आहे ते मान्य मारुती सावंत सर आणि चर्चेत सहभागी असणारे सर्व मान्यवर, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज ते लोक कोण आहेत या कविता संग्रहावर आपल्या वाचकपीठ प्रतिष्ठानने चर्चा आयोजित केली आहे. ते लोक कोण आहेत हे जाणून घेताना आम्ही लोक कोण आहोत म्हणजे वाचकपीठ काय आहे हे सांगणंही तितकंच आवश्यक आहे. कोरोना काळात मृत्यूच्या दाढेत सबंध जग भरडलं जात असताना प्राचार्य चंद्रकांत भोसले व भास्करराव निर्मळ पाटील या साहित्यप्रेमी मित्रद्वयांनी एकत्र येत सकस वाचनाची, काव्य चर्चेची भूक भागवण्यासाठी
वाचावे ते आम्ही म्हणत केवळ कवितेवर चर्चा करण्यासाठी, कविता समजून घेण्यासाठी, कवितेवरील भाष्य ऐकण्यासाठी, उत्तम समीक्षा व अभिजात कवितेचा आस्वाद घेण्यासाठी वाचकपीठ उपक्रमाची ऑनलाईन चर्चेद्वारे सुरुवात केली. कविता जगूया हा या प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे. कविता समजून घेताना तिचे केवळ कौतुक न करता तिची चोखंदळ, निरपेक्ष, निष्पक्ष समीक्षा करणे, उत्तमोत्तम संग्रह वाचणे, त्यातून एका वर्षासाठी 12 संग्रहांची निवड करणे, ते तन्मयतेने वाचणे, टिपणं काढणे, त्यावर स्वतः भाष्य करत महाराष्ट्रातील विविध विभाग प्रांतातून आलेले अभ्यासू विचक्षण समीक्षक कवितेच्या अभ्यासकांना ऐकणे, हा वाचकपीठाचा मुख्य उद्देश असतो. सलगपणे 56 महिने चाललेली ही काव्यचर्चा लवकरच 5 वर्षे म्हणजे 60 महिने पूर्ण करते आहे. आजवर इथे चर्चा झालेल्या कविता संग्रहांना महाराष्ट्र शासन, साहित्य अकादमी, युवा साहित्य अकादमी असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कविता संग्रह स्वतः विकत घेऊन, वाचून, त्यावर परिसंवाद आयोजित करून सन्मान करणारे महाराष्ट्रातील कदाचित वाचकपीठ हे एकमेव प्रतिष्ठान असावे. वाचकपीठची आतापर्यंत 2 ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष अधिवेशने अनुक्रमे अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर येथे झाली असून साहित्य अकादमीचे कोंदण लाभलेल्या कवयित्री अनुराधा पाटील यांच्या सगळ्या वह्या बुडीत खाती या संग्रहावर चर्चा झाली. तर संभाजीनगर येथे झालेल्या अधिवेशनातील प्रमुख मार्गदर्शक, ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक डॉक्टर सुधीर रसाळ सरांना नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचेही वाचकपीठातर्फे विशेष अभिनंदन. महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिक, समीक्षक वाचकपीठच्या या साहित्य काव्य यात्रेत आजवर सहभागी झाले असून त्यांनी वेळोवेळी या उपक्रमाचे कौतुक देखील केले आहे. प्राचार्य भोसले निर्मळ पाटील यांनी सुरू केलेल्या या काव्यदिंडीत मारुती सावंत, भानुदास महानूर, माधुरी चौधरी, डॉक्टर शरद ठकार, प्रिया धारूरकर, डॉक्टर योगिता राजकर, दादासाहेब नन्नावरे, संजय थोरात, डॉक्टर शंकर चव्हाण, कवी संदीप काळे, मनीषा पाटील देशिंग हरोलीकर, भास्कर हंडे आदी अनेक काव्यप्रेमी रसिक वाचक येऊन सामील झाले आणि 5व्या वर्षाच्या पूर्णत्वाकडे ही वाचकपीठची वाटचाल आता होत आहे. वाचकपीठने स्वतःचं असं आगळं वेगळं स्थान या काव्यचर्चेच्या माध्यमातून निर्माण केलं आहे. पुन्हा एकदा आपल्या आजच्या या ते लोक कोण आहेत या कविता संग्रहावरील काव्यचर्चेत सर्वांचे मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद किरणजी. खूप मोजकी, नेमकी आणि छान ओळख तुम्ही करून दिली. कवितेच्या निखळ प्रेमापोटी एकत्र आलेलो आम्ही सगळेजण कवितेची वाटचाल करत आहोत. त्यातलाच आत्ता हा 56वा काव्यचर्चेचा दिवस. आज आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचा परिचय, आत्ता ओळख वाचकपीठची झाली आपल्याला, पण आता पाहुण्यांचाही परिचय महत्वाचा आहे आणि तो करून देण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर शंकर चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी हा परिचय करून द्यावा. तुमचा माईक म्यूट आहे शंकरजी. आता आला का? हो, आवाज येतो ना मॅडम? हो, येतोय, आता येतोय, बोला. आज वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित दृक्चित्र मासिक काव्य चर्चेत आदरणीय पाहुण्यांचा परिचय करून देताना मला मनस्वी आनंद होत आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, थोर विचारवंत, ज्येष्ठ कवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक आदरणीय प्रमोद मनोहर कोपर्डेकर सर
खरे तर सरांचा परिचय फार मोठा आहे. सरांचे एकूण 10 कविता संग्रह प्रकाशित आहेत. पाखरांच्या आत्महत्येनंतर, दिशांताची वाट, तुझ्या असण्या नसण्याच्या कविता, तळ ठाव घेताना, खोल आतल्या आत, अंधार लईच्या कविता भाग 1 भाग 2, अंधार डोह बनत जाताना, टिपोडी अर्थात पुन्हा उसवते काळीच, निरंतर अंधारात, अशा 10 या कविता संग्रहांची नावे आहेत. टिपोडी अर्थात पुन्हा उसवते काळीच, निरंतर आधार. त्यांच्यानंतर त्यांच्या कादंबरी आहेत. सरांच्या 3 कादंबरी प्रकाशित आहेत. पान पान जाळी झाले, ब्रभ्रा आणि सोमवार. एक कथासंग्रह, 2 नाटके, एक ललित लेख संग्रह आणि समीक्षा ग्रंथ असे प्रकाशित आहेत. त्यांना सरांना प्रतिष्ठित असे अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. यानंतर आपले प्रमुख अतिथी कवयित्री आदरणीय प्राची बापट मॅडम, मुंबई, हंस, संवाद सेतू, मिळून सार्वजनिक इत्यादी दिवाळी अंकात मॅडमच्या कथा आणि कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. मॅडम जपानी दुभाषिका आणि अनुवादक म्हणून गेली 22 वर्ष कार्यरत आहेत. त्यांनी नोकरीनिमित्त जपानमध्ये 4 वर्ष वास्तव्य केलेले आहे. सध्या मॅडम अन्नपूर्णा परिवार, वारजे, पुणे येथे सामाजिक संस्थेच्या कामदादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थी समूहक म्हणून कार्यरत आहेत. यानंतर आपले दुसरे आजचे आपले कवी आदरणीय पांडुरंग सुतार सर. यांचाही परिचय खूप मोठा आहे, पण वेळेमुळे पूर्ण बघतो कसं करता येते. महत्वाचा परिचय बघूया. सरांचे प्रकाशित कविता संग्रह आहेत. कपाळावर कोरलेले कवितेचे जखमी सूर्य, दुसरा कविता संग्रह दगडी खांबाचे आकाश, आणि तिसरा आहे आज आपण या अत्यंत दर्जेदार अशा कविता संग्रहावर आज आपण चर्चा करत आहोत असा ते कोण लोक आहेत. त्यांना जो सन्मान अनेक मिळालेले आहेत त्यापैकी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत FYBA अभ्यासक्रमात 6 कवितांचा समावेश झालेला आहे. ते कोण लोक आहेत या कविता संग्रहाला महत्वाचे 2 पुरस्कार मिळालेले आहेत. लोकमत सर्वोत्तम कविता संग्रह पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार. ते जळगाव येथील सूर्योदय साहित्य संमेलनात कवी संमेलनाचे अध्यक्ष होते. अशा इतर ठिकाणी झालेल्या 3 कवी संमेलनाचे अध्यक्षपद सरांनी भूषवलेले आहे. अशा रीतीने आजच्या कार्यक्रमासाठी महत्वाचे साहित्यिक कवी आपल्या चर्चेसाठी उपलब्ध आहेत. मी त्यांचे स्वागत करतो. धन्यवाद. आभार. धन्यवाद शंकरजी. यानंतर कविता लिहितो, पण त्याची स्वतःची भूमिका असते. त्याचं मनोगत आपण ऐकायला सगळेच उत्सुक आहोत. कवी पांडुरंग सुतार यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत आणि त्यांच्या 2 कवितांचं सादरीकरण आपल्याकडे करावं. माईक प्लीज. आवाज येतो? हो हो येतोय. हा ठीक आहे. नमस्कार सगळ्यांना. ते कोण लोक आहेत या माझ्या कविता संग्रहावर वाचकपीठने आयोजित केलेल्या चर्चेच्या निमित्ताने सहभागी असणाऱ्या साऱ्या मान्यवरांना नमस्कार. ते कोण लोक आहेत या संग्रहावर वाचकपीठने आयोजित केलेल्या चर्चेच्या निमित्ताने वाचकपीठचा, त्यांच्या मान्यवर सदस्यांचा आणि त्या चर्चेच्या निमित्ताने माझ्या कवितेवर काही एक बोलणारे माधुरी चौधरी ताई, महानूर सर, प्राची बापट मॅडम आणि प्रमोद कोपरडे बापू या साऱ्या सन्माननीय मान्यवरांचा
मी मनापासून आभारी आहे, ऋणी आहे. खानदेश आणि मराठवाडा यांच्या सीमेवर असलेल्या डोंगरगाव सारख्या 600-125 वस्ती असलेल्या खेडेगावात माझा जन्म झाला. गावात 4थी पर्यंत शाळा, एसटी नाही, पोस्ट नाही. सारे शेतकरी आणि शेतमजूर, बाकी निरनिराळे व्यवसाय करणारे कारागीर. माझे वडील पूर्वापार चालत आलेले सुतारकाम करत आणि आई शेतमजुरी करत. आमचे घर गावाच्या पूर्वेला वेशीकडे जवळ होते आणि घरासमोर मारुतीचा पार होता. त्या पारावर निंबाची उंच उंच आणि विस्तीर्ण अशी 2 झाडे होती. तिथे सावलीत सुतारकामाचा मेट होता. आजोबा, माझे वडील आणि काका त्या मेटावर सुतारकाम करत. वडील सुतारकाम करत असताना तिथेच मी लाकडाच्या गराड्यात पाटी पेन्सिल धरून बसे. तिथल्या कौलारू शाळेत मी 4थी झालो आणि नंतरचे पदवीपर्यंतचे माझे शिक्षण तारखेडा आणि शेंदुर्णीच्या बोर्डिंग मध्ये झाले. साधारणतः 20व्या वर्षापासून मी कविता लिहितो आहे. माझी पहिली कविता 1986 साली छापून आली. त्यानंतर सातत्याने कविता लेखन माझ्या हातून झाले. माझ्या कविता शब्दवेध, हंस, मौज, युगांतर, युगवाणी, खेळ, मुक्तशब्द, अक्षरलिपी, गोवन वार्ता, वाघूर, काल निर्णय, उद्याचा मराठवाडा अशा नामवंत नियतकालिकातून आणि दिवाळी अंकातून प्रकाशित झाल्या आहे. कवितेची निर्मिती बद्ध प्रणालीनुसार होत नाही, कधी होणारही नाही. ती एक गुंतागुंतीची, कधी कधी अमानवी वाटावी अशा प्रक्रियेतून प्रवास करत सिद्धीस जाणारी प्रतिकृती असते. संत ज्ञानेश्वर म्हणतात तशी आता विश्वात्मके देवे, किंवा संत तुकाराम म्हणतात तसे आपुलिया बळे नाही मी बोलत, अशी धारणा ठेवून असते. केशवसुतांना ती झपुर्दावस्थेत साध्य झाली होती. वर्ड्सवर्थ यांना ती स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग मधून साध्य झाली आहे. आरती प्रभूंनी देखील मी मातीचे ऋण फेडा या देवा घरून आलो म्हणून ठेवले आहे. बालकवी काय उचते ते आकळेना हृदयाच्या अंतर्हृदयाला म्हणून कासावीत होता. एक कवी म्हणून मला असे वाटते की एखादा विचार, एखादी प्रतिमा अकस्मात आपल्या मनात प्रदीप्त होते. ते त्या कवितेचे बीजांकुरण करते. त्याला विकसित होण्यासाठी अजाणता अनेक सहप्रतिमा आपल्या मनाच्या नकळत सहाय्यभूत होतात. सहप्रतिमांचा हा समूह आपल्या मनात आधीच अधिवासित झालेला असतो. हाच असे केवळ असे नाही, तर आपल्या समग्र जीवनात मूर्त अमूर्त प्रतिमा अगणितपणे अनुभूत होऊन आधीच अधिष्ठित झालेल्या असतात. त्या कवितेच्या बीजांकुरण समयी ज्या केंद्रीय विचारांचे अथवा प्रतिमेचे विकसन व्हावयाचे असते, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रतिमांची निवड आपले मन आपसूक करते. ते क्षण मूर्तरूप घेण्यासाठी उत्सुकतेने हुरहुरत असतात. केंद्रीय विचाराभोवती अथवा प्रतिमेभोवती मनात आधीच अधिष्ठित असलेल्या अनेक प्रतिमा आवर्तत राहतात आणि शब्दरूप धारण करतात. प्रतिमांचे हे अर्थवाही रूप कवितेचा रूपबंध साकारून येण्यासाठी, तिला लय प्राप्त होण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. अशा प्रतिमित शब्दरूपांचे योजन आपल्या मनाकडून आपसूक होऊन कवितेचा जन्म होतो आणि कविता अवतरते. कवीच्या अंतःकरणात एक स्रोत सुरू असतो. तो स्रोत कवीचे लौकिक जीवन आणि भावजीवन व्यापून असतो. कवीच्या जीवनात आलेल्या, येत असलेल्या, येणार असलेल्या सर्व ऐहिक आणि लौकिक चराचराला त्या स्रोताचा अदृश्य स्पर्श होतो. जाणता अजाणता हा काव्य स्पर्श कवी आणि कवितेच्या जीवनावर प्रभाव पाडून घेत असतो. झाडे पाहिल्यानंतर लगेचच कुणी पानात छंद जुमसतात किंवा झाडे नग्न झालीत म्हणत नाही. अनुभव आधी कवीच्या पसरी पडतात. शिंपल्यात पहुडलेल्या स्वातीच्या थेंबाप्रमाणे ते कवीच्या मनात रुजत असतात. कवीला याची जाण असते असे नाही. नंतर ते प्रकटताना कवीच्या अंतर्मनातील मूलभूत शक्तीचे, प्रतिभा शक्तीचे कोंदण त्याला आपोआप बसते आणि ते दिमाखदारपणे प्रकट होते. शब्दाने त्याला आकार, ओळीने रूप आणि शब्दांच्या योजकतेमुळे लय प्राप्त होते. त्याचा आशय नियोग समयित निश्चित झालेला असतो. म्हणूनच कविता प्रकटीकरणाचा क्रम स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंगने सुरू होतो आणि रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटीने कविता पूर्ण होते. मर्ढेकरांनी म्हटल्यानुसार लेखन गर्भ आत्मनिष्ठा कवितेत जतन करावयाची असते. ही लेखन गर्भ आत्मनिष्ठा हीच कवितेतील सत्य असते. एखादी मुंगी पायाखाली दबून जाऊ नये, एखादे झाड पाण्या वाचून सुकून जाऊ नये,
याबरोबरच एखाद्या प्राणी मात्राचा श्वास वेदनेने बंद पडू नये अशी आकाशस्थ आसही कवी बाळगून असतो. म्हणूनच कविता ही जाती, धर्म, वंश आणि भौगोलिक सीमा यांच्या पलीकडे जाऊन समग्र सृष्टीच्या स्वाभाविक आणि सहज अस्तित्वात वास करत असते. कवितेचा विषय या सृष्टीचा भाग असलेली इवली चिमणी जशी असते तसेच या सृष्टीतील माणूसही असतो. केवळ माणसाचे असे नाही तर चराचराची सुख दुःख आणि त्या अनुषंगाने अस्तित्वात असलेली मानवी जीवनमूल्ये कवितेत सामावलेली असतात. हे माझ्या गवताच्या पात्या अशी जेव्हा कवी म्हणतो तेव्हा त्या चराचरासाठी केलेली प्रार्थना असते. चराचराचे भले चिंतलेले असते आणि या प्रार्थनेला, चिंतनाला सत्याचा, सौंदर्याचा, एका चिरंतन मानवी मूल्याचा स्पर्श झालेला असतो. कवीची सर्जक शक्ती, कवीचे सामाजिक भान, कवितेच्या भाषेबद्दल त्याला असलेले ज्ञान, इतर भाषांचा कवीचा अभ्यास या वा इतर अनेक गोष्टींनी कवीचा एक परिघ निर्माण झालेला असतो. प्रत्येक कवीनुरूप परिघाची कक्षा वेगवेगळी असते. या परिघाला एक नीतिबंध नियमन करीत असतो. काल सापेक्ष तो भिन्न असतो. हा नीतिबंध काल सापेक्ष जसा असतो तसा व्यक्ती सापेक्ष असतो. परंतु सर्व माणसात देश, काल, धर्म, भाषा, वंश आदीवरून जरी भिन्नता असली तरी हा नीतिबंध सर्व माणसात सामान्यतः सारखाच आढळून येतो. आणि हा नीतिबंध जुगारून कविता लिहिली तर ती विघातक ठरू शकेल. त्यासाठी कवितेच्या हेतूबद्दल प्रश्न निर्माण होता. परंतु कवितेचा मूळ हेतू आनंद देणे हा आहे. आनंद म्हणजे मौज, करमणूक या वा क्षणिक सुख असा नसून आनंद म्हणजे निर्वैर, शांत, सुस्थिर, सौंदर्य, प्रेम आणि सौख्य या भावांचा एकीकृत चैतन्यदायी सत्याविष्कार होय. असा आनंद कविता देते आणि तो कवितेने द्यावा असे मला वाटते. ते कोण लोक आहेत हा माझा तिसरा संग्रह. त्याआधी 1995 साली कपाळावर कोरलेले कवितेचे जखमी सूर्य आणि 2017 सालात दगडी खांबांचे आकाश असे संग्रह प्रकाशित झाले आहेत. ते कोण लोक आहेत या संग्रहाला 2023 सालचा सर्वोत्कृष्ट कविता संग्रहासाठी असलेला लोकमत साहित्य पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचेकडून कॉन्टिनेंटल प्रकाशन पुरस्कृत कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार मिळाले आहेत. सुप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक ज्या पॉल सार्त्र म्हणतात की जिला आपण प्रतिभा म्हणतो ती मुळात एक कष्टसाध्य गोष्ट असते. तिच्यासाठी अनेक तऱ्हेच्या कसोट्यातून विनम्रपणे पण तितक्याच चिकाटीने व जिद्दीने जावे लागते. अखेर शेवटी तुम्हाला ते अलौकिक आवाज ऐकू येऊ लागतात आणि त्यानुसार तुम्ही लिहित जाता. सुप्रसिद्ध उडिया भाषेतील कवी सीताकांत महापात्र म्हणतात की खरी कविता अस्तित्वाचा साक्षात्कार घडवते, धडे देत नाही, शिकवण देण्याचा खटाटोप करत नाही. मातीबद्दल कुंभाराला, लाकडाबद्दल सुताराला जशी आगळी निष्ठा असते तसंच कवितेत विनयभाव, शब्दांबद्दल विनम्र आणि शांत निष्ठामय आसक्ती आणि प्रेम भरलेलं असतं. मानवी दुःख आणि निराशेच्या समग्र इतिहासातून कविता रितेपणा आणि घृणेला छाटून टाकते. पुढे ते म्हणतात, पायाखाली साधी मुंगी चिरडल्यानंतर साक्षात ईश्वराच्या बंद निवासाला ठोठावून ती उत्तर मागते. ती प्रार्थना करते, जिथं हरळीचं एक पात उगवतं तिथं ती दोन उगू दे. प्रत्येक वाचक, प्रत्येक मानव कवी होऊ दे अशी प्रार्थना करते. ती खरी कविता. कधी ना कधी, कुठे ना कुठे निश्चित खरी कविता लिहिली जाईल या आशेवर ती जिवंत राहते. कवी म्हणून विनम्र भावाने यावर माझा दृढ विश्वास आहे आणि त्याच धारणेने कविता माझ्याकडून लिहिली जावी यासाठी मी प्रतिबद्ध राहतो. पुन्हा साऱ्यांचे एक वार धन्यवाद आणि साऱ्यांना नमस्कार. तर तुमच्या दोन कविता. पहिली कविता आहे अजगरासारखी संत पसरलेली दुपार. कविता जरा दीर्घ आहे. मला झोप येत नाही, सततची ठकठक येते कानावर. स्लॅबची बांधणे ठोकणारे मजूर उसंत घेतच नाहीत. सापळे तयार करत असतात कॉन्क्रीटचे. झोप उडवतात ते माझी. आणि त्यात तू शोध बसतेस कधीपासून टाकून दिलेले जुने पाने काही बाही.
दुपार संत पसरलेली असते अजगरासारखी आणि माझी झोप चालवते मुंग्या डसल्यासारखी. सतत ठकठक ऐकवणारे कष्टकरी कामगार जे आलेले असतात दूरवरून, बिहार मधून, युपी मधून, झारखंड मधून, कुठून कुठून. डोक्यावर पिवळ्या रंगाचे हेल्मेट घातलेले, कळकट कपडे घातलेले, तशाच कळकट रंगाचे काळे सावळे शांतता चाळवत असतात संत पसरलेल्या दुपारची. मार्क्स मरून गेला. द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो लिहून, दास कॅपिटल लिहून आणि दुपारची शांतता उधळून टाकते हे कष्टकऱ्यांचे मोहोळ. इतस्तता पसरलेले सिमेंट, लोखंडी सळया, खिळे, हातोडे, अर्धवट उभ्या असलेल्या इमारतींचे सांगाडे, विळे, कोयते, खडी, डांबर, घमेले, पावडे, कुदळ आणि सतत वळवळणारे माणसांचे हात. मी मार्क्स वाचला नाही तेव्हाची गोष्ट. मी झोपत नसे दुपारी तेव्हा. दादा पारामागे मेटावर करत असत ठकठक. मी ओढत असे रंधा किंवा करवत, कधी कधी तासत बसते एखादी लाकूड आणि शेतात नांगर सुरू असे किंवा वखर. मी मार्क्स वाचला नव्हता तेव्हाची गोष्ट आहे ही. मी झोपत नसे दुपारी तेव्हा. माझी झोपमोड होत नसे सायकल दुरुस्त करताना होणाऱ्या आवाजाने किंवा गॅरेजवर सुरू असणाऱ्या ठकठकीने. नंतर मी वाचला मार्क्स शाळा कॉलेजात असताना पुस्तकात, मास्तरांच्या बोलण्यात, नंतर कुठे कुठे वर्तमानपत्रात, गिरणी कामगारांच्या लढ्यात, इथे तिथे निघालेल्या मोर्चात. आणि मी झोपू लागलो दुपारी नंतर. निवांत घोरू लागलो, डाराडूर वाम उक्षी घेऊ लागलो. पश्चिमेकडून वारे वाहत असे ते मी अंगावर घेत असे. घरासमोरच्या बागेत फुललेली फुले मी पाहत बसे. मला घंटानाद ऐकू येत असे हिवाळ्यात, जरा दूर घला पलीकडे असलेल्या मंदिरातला. पण माझी झोपमोड होऊ लागली नंतर कशा कशाने. गल्लीतून पाटावरंटा विकत फिरणाऱ्या बायांच्या आरोळ्यांनी, काखेत कमरेवर डोक्यावर प्लास्टिकच्या बादल्या बिदल्या लादून फिरणाऱ्या बायकांच्या हातांनी, घरासमोरचा रस्ता दुरुस्त करणाऱ्या आवाजांनी, धुनीवाल्या बाईच्या धुनी धुताना होणाऱ्या धपधप आवाजानेही. माझी झोपमोड होऊ लागली आहे दुपारी आकाशा. तरी उषा शेजारी मिलरचे बेताप सेल्समन घेऊन झोपतो मी या अजगरासारख्या संत पसरलेल्या दुपारी. झोप चाळवली की पुस्तक उघडतो तर पानावर ऐकू येते दारोदार काही बाई विकत फिरणाऱ्या विली लोमनची माझ्याच दारावर सुरू असलेली टकटक. मला झोप येत नाही, सततची टकटक येते कानावर आणि तशा तू शिवत बसतेस काही बाई खाली मान घालून मधमाशीसारखी गुंग गुंग करत. कधीतरी सरेल का तुझे हे अविरत शिवणे. मला झोप येत नाही मला. माझा एक मित्र होता लेनिन सारखी दाढी वाढवलेला, खादीचे कपडे घालून समारंभात मिरवणारा, कॉलेजात पोरांना शिकवणारा. नेवाने झोपत असे तो दुपारी. कधीच झोपमोड होत नसे त्याची. माझ्या दुसऱ्या एका मित्राचा बाप कधी झोपत नसे दुपारी. दमेकरी होता तो, खोकत बसे सतत. आयुष्यभर हमाली करत असे तो धक्क्यावर. होते वाहून वाहून पोट आले होते त्याच्या पाठीला. त्याची कधीच झोपमोड झाली नाही. हमाली करून थकल्यानंतर तो शिपाई झाला होता पंचायतीत. काठी टेकत खोकलत जात असे चावडीवर, फिरत असे दारोदार गावभर गल्ल्यातून. त्याने कधी वाचला नव्हता मार्क्स. तुझे शिवणे कधी सरेल कुणास ठाऊक. सतत मशीनचा आवाज आणि त्यात ही ठकठक. हे लोक का झोपत नसावीत दुपारचे. कावळेही का झोपत नसावीत दुपारचे. आणि या चिवचिवणाऱ्या चिमण्याही. मी दुपारी न झोपायचे ठरवले आहे आता. ऐकत राहीन तुझ्या सतत काहीतरी शिवत असल्याचा आवाज. अर्धवट उभ्या असलेल्या इमारतीवर सतत सुरू असलेली सेंटरिंग काम करणाऱ्या कामगारांच्या हातोड्याची ठकठक. पण दरवाजा उघडा ठेवून वाट पाहत बसेन आर्थर मिलरच्या डेथ ऑफ अ सेल्समन मधल्या विली लोमनची. तो काहीतरी घेऊन येईलच मला हवे असलेले या अजगरासारख्या संत पसरलेल्या दुपारी. दुसरी कविता आहे कविताघर. कवितांना कुशीत घेऊन असलेल्या कविताघराच्या शोधात मी असे तेव्हा पारामागे मेटावर सुतारकामाची ठोकठाक ऐकू येईल. त्या आवाजाने पारावरच्या निंबावर सावलीला आलेली पाखरे उडून जात. बारूजवळच्या पायवाटेवरून वडा खालून कुणीतरी बैल हाकारत वावरात जाताना दिसे. गुरेढोरे गायरानात चरताना दिसत. त्यांच्या घुंगूर नादात वासरांचा अंबर कानी पडे. बारूजवळच्या वडावर वांदरांच्या पिल्लांनी मांडलेला उत्साह दिसत असे. कौलारू शाळेतली मुले मोठमोठ्याने कोवळ्या सुरात कविता वाचत असत. मी ते ऐकत बसे. तेव्हा मला देवही नसे अन सैतानही नसे.
दुःख आणि वेदनांची कुरबुर नसे, वैर नसे की द्वेष नसे, मत्सर आणि लालसेची किरकिरही नसे. कवितेतल्या शब्दांची आर्त साद माझ्या अंतकरणात ऐकू येई आणि माझे हृदय कवितांच्या हातांनी भरून जाई. कवितांच्या इवल्या इवल्या पावलांचा पायरव माझ्या अंतकरणात मला स्पष्ट ऐकू येऊ लागे. दादा थकून निंबाच्या सावलीत हात उशाला घेऊन तिथेच खाटेवर झोपी जात. त्यांनी कूस पालटल्यानंतर खाटेच्या नारळाच्या दोऱ्यांच्या लालसर खुणा त्यांच्या उघड्या पाठीवर उमटलेल्या मला स्पष्ट दिसत. पाखरे दाणे वेचून निंबाच्या झाडावर विसाव्यासाठी परतून येत. त्यांची कुजबूज आणि निंबाच्या पानांची हलकीशी सळसळ ऐकू येऊ लागे. दूरवर सुरू असलेल्या अवताच्या बैलांना हैक हैक अशा मारलेल्या हाताकानावर पडत आयुष्य आसमंतभर उन्हे अधिक चेजाळून जात. कुठून तरी कुणीतरी गायीच्या हंबर स्वरात गात असलेल्या गाण्याचे स्वर ऐकू येत. हिरव्या गवताचा भारा डोक्यावर घेऊन बारूजवळच्या पायवाटीवरून कुणीतरी येताना दिसे. गायराना पलीकडे खडकावर धबधब कणसे कुटत असल्याचा आवाज येई. क्षितिजाचे सायंकालीन रंगीत विभ्रम नंतर उजळू लागत. ती इवलाली शाळकरी मुले किती गोड सुरात कविता वाचत असत. त्यांनी माझ्या अंतकरणात एक कविता घर बांधून गेलेले असे. नमस्कार, धन्यवाद. चिंतनगर्भ, अनुभूतीपूर्ण आणि खूप सहज निखळ असं मनोगत तर आपण मांडलं. कविता ही अतिशय हृदय होत्या, दृश्य रूपात सहज. मला वाटतं हाच अनुभव सगळ्यांचा असेल. यानंतर वाचक पीठचे सदस्य जे प्रथेप्रमाणे दर संग्रहावर भाष्य करतात, आपला अभिप्राय मांडतात, तर त्यासाठी मी कवयित्री माधुरी चौधरी यांना विनंती करते की त्यांनी या संग्रहावरचं त्यांचं भाष्य आपल्या समोर मांडावं. नमस्कार, आवाज येतोय? हो, येतोय येतोय. अच्छा, नमस्कार सुतार दादा. खर तर पांडुरंग सुतार सर आमच्या खानदेश आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. नमस्कार नमस्कार. बोलणं खूप वेळा झालं, प्रत्यक्ष भेटणं प्रत्यक्षच म्हणून आहे आज होतंय. आणि तुमच्या संग्रहावरती बोलण्याचं मला भाग्य लाभावं. खर तर तुमच्या संग्रहावरती मी बोलावं एवढी मी मोठी नाही, पण ते भाग्य मला लाभतंय ह्याचा मला अभिमान आहे. ते कोण लोक आहेत? ह्या ज्येष्ठ व श्रेष्ठ कवी माननीय पांडुरंग सुतार सर यांच्या कविता संग्रहावर बोलणे म्हणजे खर तर लहान तोंडी मोठा घास आहे माझ्यासाठी. हा संग्रह समाजातील विविध घटकातील लोकांच्या मनस्थितीचा आणि अवस्थेचा आरसा आहे असं म्हटलं तरी चालेल. हा संग्रह सत्याची व वास्तवाची कास धरणारा आहे. या कविता मर्मभेदक आहे. यातील शब्दाशब्दांमध्ये अर्थ दडलेला आहे. जेव्हा शब्दाला अनुभव, भावना व संवेदनशीलतेची जोड मिळते तेव्हा जन्माला येणारी कविता ही उच्चस्थानी असते. कविता ह्या मनातील अस्वस्थतेचा निचरा करणाऱ्या आहेत. यातील सर्वच कविता प्रदीर्घ व प्रगल्भ आहेत. म्हणूनच वाचता वाचता वाचकाचे विचारही प्रगल्भ होत जातात. हा संग्रह 3 विभागात विभागला गेलेला आहे. पाठ फिरवून चालत गेलेले लोक, आतल्या आत कुजबुजत असलेले लोक व तळघरात मूक मूक बसून असलेले लोक, हे 3ही विभाग शीर्षकाला अगदी अनुसरून चिंतनीय झालेले आहेत. समाजातील ऐतखाऊ वृत्ती, नात्यातील तुटलेपणा, मानवी मूल्यांची अधोगती, वाढता उपभोगवाद अशा कितीतरी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक अधोगतीच्या गोष्टी कवीच्या अतिसंवेदनशील मनाला कुरतडत राहतात. मग हीच अस्वस्थता कविता रूपाने उतरत राहते. तुकारामा ह्या कवितेत धार्मिक व सामाजिक बदलांचे अचूक टिपण कवी करतात. आयुष्यभर दुःखाचा, वेदनांचा, अवहेलनेचा शेला पांघरूनही स्वाभिमानाने जगणारे तुकाराम महाराज आणि त्यांचाच गोडवा गात त्यांच्याच घरात बसलेला म्हातारा असो वा करुणेचा सागर असलेल्या तुकोबाच्या फोटो समोर बसलेली म्हातारी असो, जेव्हा काहीतरी ठेवा म्हणतात
तेव्हा तेव्हा कवी स्वतःच अस्तित्वहीन होतात असं कवी म्हणतात. अस्तित्वहीन झालो माझेच रूप होते ते म्हातारीच्या रूपात, पुढे ठाकलेले थोडेफार संवेदना टाका म्हणून याचना करणारे माझेच रूप पाहून मी वरमलो, खाली मान घालून शेपूट गुंडाळून परतलो, कानाचा पडदा उद्ध्वस्त करणारे माझ्यातल्या त्या म्हातारीचे बोल आसमंतात घुमत असताना मीच पाठ वळवली, होय माझा मीच पाठमोरा झाला माझ्यापासून. माझ्या घराची प्रत्येक पायरी एक एक पायरी उतरलो. किती प्रांजळपणे कवी आपल्यातील अवगुणही मान्य करता आहेत. व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे न लिहिलेले पत्र सुन्न मनाला अस्वस्थ करते, तर पिढ्यानपिढ्या मरत जाणारी माणुसकी आणि वाढत जाणारी खुनशी वृत्ती आपल्या पुढच्या पिढीला घातक ठरते हेच मनुष्य विसरत चाललंय. दंगे घडवणाऱ्या आजच्या पिढीची पुढची पिढी झोपेतही दचकून उठते ह्याकडे होणारे दुर्लक्ष कवी अचूकपणे टिपतात. ते म्हणतात, परवा खेळण्यातली गिटार तोडून टाकली मुलांनी, तारा तुटलेली गिटार पडून आहे अडगळीत, बाहुल्या प्राणी गाड्यांशी खेळून खेळून कंटाळली आहेत ती. खेळणी तशीच पडून आहेत खोक्यात, खेळण्यातली बंदूक आणून द्या म्हणत हट्ट करत रडत रडत निजून जातात आता मुले. झोपेतही ती स्वप्न पाहत असतील का बंदुकेची, रडून उठतात मुले कधी कधी झोपेतून दचकून. अगदी बाल मनाच्या गाभाऱ्यामध्ये शिरून टिपलेलं हे संवेदन खूप मनाला भावतंय. या कविता कवीच्या सूक्ष्म निरीक्षणातून उपजल्या आहेत. या कविता गेयता, नादमधुरता, रूपक, शब्द या बेड्यांमध्ये स्वतःला गुंतवून न घेता सभोवतालच्या राजकारण, समाजकारण, जीवन, वैयक्तिक व सामाजिक समस्या, जगण्याचा अर्थ, मतितार्थ व्यक्त करण्याचे सामर्थ्य या कवितांमध्ये आहे. यांचे शक्तिस्थान म्हणजे या कविता वैचारिक व तत्वज्ञानात्मक त्याचा गाभा आहे. हा काव्यसंग्रह सामाजिक प्रश्नांना डायरेक्ट भिडतो. कवी तक्रार करत नाही, तसे तो विद्रोही करत नाही. तरीही एक टोकदारपणा ह्या कवितांना आलेला आहे. एकदा वाचून ही कविता जेवढी समजते तेवढीच ती पुन्हा पुन्हा वाचून वेगळ्या अंगाने उकलत जाते. कवी ज्या तळमळतेने ग्रामीण जीवन मांडतात तीच तळमळ मुंबई सारख्या शहराबद्दल सुद्धा त्यांना दिसून येते. ते म्हणतात, मुंबई म्हणजे डोंबिवलीच्या रेल्वे पुलावरती गर्दीकडे आयुष्य गहाण ठेवून भाजी विकत बसलेली म्हातारी बाई, किंवा मुंबई म्हणजे लोकल मधल्या गर्दीत घामाने डबडबलेली मुंबई. पण हे वंगाळ रूपच फक्त त्यांच्या दृष्टीने ते टिपत नाही, तर ती मुंबईची सुंदर बाजू सुद्धा आपल्या डोळ्यासमोर तितक्याच ताकदीने मांडतात. आजकालच्या कविता विधानात्मक व पसरट होत असताना पांडुरंग सुतार यांच्या मुक्त छंदातील कविता मात्र दीर्घ असूनही कुठेही आशयाचा धागा सोडत नाही, किंवा संपूर्ण पुस्तकातील एकही कविता वाचताना मध्ये सोडून द्यावीशी वाटत नाही. या कविता सामान्य नागरिकांच्या एकंदर जगण्याचे उत्खनन करू पाहतात. कसलाही आक्रस्ताळेपणा न करता किंवा समाज व्यवस्थेला किंवा एकंदर परिस्थितीला शिव्याशाप न देताही वास्तव परखटपणे मांडतात. भाषेवरती विशिष्ट संस्कार आहेत. या शब्दकळा आपल्याला संवेदनांच्या टोकापर्यंत नेतात. या कविता कोणत्याही एकाच विषयाला बांधील नाहीत किंवा कोणा एकाबद्दल अथवा एखाद्या व्यवस्थेबद्दल बोलत नाहीत, तर एकूण संपूर्ण परिस्थितीचा, वातावरणाचा मागोवा घेतात. या कविता वाचल्यानंतर 2 दिवस तरी आपल्या मनपटलावरून मिटल्या जात नाही. सतत चिंतन व मनन करून त्यांचा मतितार्थ समजता येतो किंवा शब्दाला जपताना दिसतो. सत्य व संवेदनेचे कोडे न उलगडल्याने अर्धवट राहिलेल्या कवितेचा कागद कवीला गुंडाळून टाकता येत नाही. कवितांची जीर्ण वही चिरंतत्व लाभलेल्या प्रेयसीसारखी कपाटात जतन करून ठेवली जाते. कवीची संवेदनशीलता पाठमोरा बसून असलेल्या अनोळखी माणसाचाही विचार करते, त्याच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करते, किंवा सृजन सुक्त या कवितेत रिकाम्या खुर्चीवरील व्यक्तीचा आभास ही कवीला दखलपात्र वाटतो. या व्यक्तींचे केस, डोळे, रंग, चेहरा काहीही पाहिले नसताना त्याचे अस्तित्व जाणवणे व त्याची दखल घेत कुण्या जन्माचे देणे चुकते करायचे आहे याला, असे कवीला प्रश्न पडणे हे त्याच्या सजग संवेदनशील मनाचे द्योतक आहे.
ही कविता वर्तमानाचे वास्तव शब्दांच्या चिमटीत अचूक पकडते, संयमी होताना सोपी सहज संवादी होते. कवीच्या अंतर्मनातील कातर सुरांचा काटेरी साज घेऊन कविता अवतरते. माणसातील संबंध राखून ठेवण्यासाठी शब्दच धावून येतात. कवी आपल्या कवितेत म्हणतात, कधी उभे राहतात शब्द तुमच्या माझ्या अंतरात पूल बनून. ते आहेत चिन्ह एका टप्प्याचे, ज्या टप्प्यावरती माणूस नावाची संस्कृती उभी असते. त्या संस्कृतीचा एक एक टप्पा ते पुढे पुढे नेत राहतात. खांद्यावर ते असतात, पंखांवर पाखराने तोलून धरलेले, कधी पाऊसधारात गुंफलेले. ते कोण लोक आहेत या संग्रहाबद्दल जणू काही आत्मशोध घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तसे या संग्रहावर बोलण्यासारखे भरपूर काही आहे, पण आपल्याला वेळेचे बंधन आहे आणि म्हणून मी वेळ लक्षात घेऊन माझ्या ह्या बोलण्याला इथंच विराम देते आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. अगदी अभ्यासपूर्ण ओघवतं असं भाष्य करताना कवितेचा एक सुरेख आलेख तू सगळ्यांसमोर मांडलास माधुरी, धन्यवाद. यानंतर कवी भानुदास महानूर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं भाष्य आता आपल्या पुढे मांडावं. धन्यवाद मॅडम. रसिक हो नमस्कार. आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी प्रमोद कोपर्डेजी, त्यानंतर आपण जो आज कविता संग्रह इथे चर्चेसाठी निवडलाय त्या कविता संग्रहाचे कवी आदरणीय पांडुरंग सुतारजी, तसेच आपले दोन भाष्यकार आदरणीय संतोष आळुंजकर आणि आदरणीय कवी प्राची बापट आणि रसिक हो. खरं तर 5 मिनिट एवढाच अवधी आहे आणि माधुरी मॅडम जसं म्हटल्या की एवढ्या थोड्या वेळामध्ये असा एक संग्रह जो की दीर्घ कवितांनी भरलेला आहे, असा एक संग्रह जो की विचारात्मक विचारांनी आहे, ज्याच्यामध्ये समाजातील अगदी तळागाळातील लोकांच्या खूप बारकाईने केलेल्या अभ्यासाची परिणिती म्हणून जो संग्रह समोर आलाय, त्याच्याबद्दल बोलताना 5 मिनिटं हा अवधी खूप कमी आहे. त्यामुळं निश्चितपणानेच मी इतर अवांतर जे काही लिहिलं होतं ते न वाचता फक्त जे महत्वाचं मला वाटलं तेवढं सांगण्याचा आपल्या समोर प्रयत्न करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी जाणवली ती ही की पांडुरंग सुतारजी हे खूप संयमी आहेत. ते त्यांच्या लेखनातून जसं जाणवतं तसं ते त्यांच्या कविता प्रकाशन करण्याच्या क्रमातून पण जाणवतं. सरांनी 1975 सालापासून कविता लिहायला सुरुवात केल्या, परंतु त्यांचा पहिला कविता संग्रह जो आहे तो कविता संग्रह कपाळावर कोरलेले कवितेचे जखमी सूर्य हा 1995 मध्ये प्रकाशित केला. दुसरा संग्रह जो आहे दगडी खांबांचे आकाश हा 2017 मध्ये प्रकाशित केला आणि त्यानंतर 2023 मध्ये आज आपण ज्या संग्रहावर चर्चा करतोय तो साधारण 6 वर्षांनी त्यानंतर ते कोण लोक आहेत हा संग्रह प्रकाशित केला. आता पहिला संग्रह 95चा, दुसरा 2017चा म्हणजे 22 वर्षानंतर आणि त्यानंतर 6 वर्षांनी हा संग्रह आला. नॉर्मली असं होतं की एखादा कवी प्रसिद्ध झाला, प्रसिद्धीच्या झोतात आला की त्यानंतर त्या कवीचे जे प्रकाशन आहेत ते एका मागोमाग यायला लागतात. परंतु सरांचं लिखाण जर आपण बघितलं सुतार सरांचं तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवतात की अभ्यासाशिवाय कुठलीही गोष्ट ते लिहित नाहीत. दुसरा मुद्दा, ज्यांच्यावर लिहित आहेत तो वर्ग असा आहे की जो खरं तर एका अर्थाने आपल्या समाज व्यवस्थेचा कणा आहे, परंतु तो दुर्लक्षित राहिलेला आहे. आणि हा दुर्लक्षित राहिलेला जो वर्ग आहे तो वर्ग प्रकाशात आणताना कुणावरही टीका न करता लिहिणं हे महत् कठीण काम आहे. परंतु सरांनी ते खूप व्रतासारखं जपलंय आणि त्यामुळे झालंय असं की सरकारवर किंवा या लोकांवर ज्यांनी अत्याचार केला त्यांच्याकडे अंगुली निर्देश न करता फक्त ते लोक जे आहेत त्यांच्याबद्दल बोललेत आणि म्हणून खूप समर्पक असं शीर्षक त्यांनी दिलंय की ते कोण लोक आहेत. आता खरं तर मी मगाशी जसं म्हटलं की कवितेचं रसग्रहण करणं किंवा त्याच्यावर जर विस्तृत बोलायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल आणि या कविता सरांनी खूप सोप्या भाषेत लिहिल्यात किंवा त्यापेक्षा त्या मुक्त छंदात आहेत. त्यामुळं कवितांबद्दल जास्त बोलण्यापेक्षा त्यांच्या कविताच बोलतात असं जर म्हटलं तर ते अतिशयोक्ती होऊ नये. आणि कवितेचं शीर्षक जे तुम्हाला म्हटलं मी ते कोण लोक आहेत त्यातले 2-3 संदर्भ मला द्यायला निश्चित आवडेल. डोंगर फोडून बोगदे बांधा, डोंगर फोडून बोगदे बांधले, खडक फोडून पाणी काढले,
डांबर ओतून रस्ते बांधले, विटा रचून इमारती उभ्या केल्या. हेही केलं तेही केलं, सारे केले. हाडाची काडे करून बेगुमान चालते झाले. ज्यांच्या घामावर तुमचे माझे जगणे उभे आहे ते कोण लोक आहेत? हे वर्णन केल्यानंतर जो प्रश्न विचारलाय की हे कोण लोक आहेत? आपल्यासाठी जे इमारती बांधतात, रस्ते खोदतात किंवा जी काही आपण ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, असं मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर ज्यांच्या घामातून तयार होतं ते कोण लोक आहेत? गाडी नाही, घोडा नाही, भाकर नाही, भाजी नाही, पिवळ्या शिधापत्रिका सांभाळत, निराधारांच्या योजनांचे सरकारी दूत बनत, गावकुसाला निर्जन पडून असलेल्या बेघर योजनेत बांधलेल्या कुडमुड्या निवासाची मालकी जपत रस्त्यावरून लोंढ्याच्या लोंढे धावतायत ते कोण लोक आहेत? आणि शेवटचा एक संदर्भ देतो. भरली इतिहासाची कित्येक पाने, गजबजली सभा दालने, संसद भवने, झडल्या चर्चा, अविरत सत्र किती चालले, तावातावाने टीव्हीवर कुणी साळसूत बोलले, संपादकीय मिरवत वर्तमानपत्रही फडफडले. ज्यांचे दुःख, ज्यांच्या दशा, ज्यांचे दैन्य जसेच्या तसेच राहिले ते कोण लोक आहेत? आता यांच्या ज्या वेदना आहेत, यांचे जे प्रश्न आहेत, यांचे स्वातंत्र्यानंतर जे काही चेंजेस व्हायला पाहिजे होते, बदल व्हायला पाहिजे होते, ते न झाले आणि त्यामुळे हे लोक होते तिथेच राहिले. आणि एकीकडे आम्ही प्रगतीचे किंवा इतर गोडवे गातो, त्यावेळी मात्र या लोकांना विसरतो. दुसरी एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते की कवितेमध्ये सरांनी कोविड पासून ते वेगवेगळ्या वेळी जे बॉम्बस्फोट झाले किंवा हल्ले झाले त्या हल्ल्यांबद्दल पण खूप संयमित शब्दांमध्ये लिहिलेलं आहे. त्यातलाच एक संदर्भ मुंबई, आमची मुंबई या कवितेत येतो. नेहमीसारखी एखादे 1993 साल येते. या ओळीने या कवितेची सुरुवात आहे. 12 मार्च 1993 मध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्याचा हा उल्लेख आहे. या बॉम्बस्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरची कविता आहे, कुठल्याशा जुलैमध्ये 26 तारखेची पहाट, डोळे चोळत जागी होते, नेहमीसारखी लोकांची धडधड ऐकू येत नाही. या कवितेला जो रेफरन्स आहे तो आहे 26 जुलै 2005 चा, जेव्हा की प्रचंड पाऊस झाला आणि या पावसामध्ये वाताहत होऊन जेव्हा पूर आला होता तेव्हा 450 लोकांचा मृत्यू झाला आणि नंतर 248 लोक म्हणजे 698 लोकांचा मृत्यू या पावसाने झाला होता. हा संदर्भ या कवितेत आलेला आहे. त्यानंतरचा संदर्भ आहे तो 1 नोव्हेंबर, मुंबईत स्वेटर घालून, मफलर गुंडाळून बेफिकीरपणे प्लॅटफॉर्मवर उभा असतो ऊब सांभाळून. हा रेफरन्स अर्थातच 26 नोव्हेंबर 2011चा आहे, जेव्हा बॉम्ब ब्लास्ट झाला होता, तुम्हाला आठवत असेल. आणि त्याच्यामध्ये 149 मृत्यू झाले होते, 300 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते आणि खूप काळापर्यंत या बॉम्बस्फोटाच्या जखमांची नोंद किंवा त्याची जी एक जखम होती ती अशी भळभळती राहिली होती. तर असे रेफरन्सेस कवितांमध्ये देऊन खूप साध्या सोप्या शब्दांमध्ये सरांनी हे जे काही प्रसंग होते ते कवितेच्या माध्यमातून नोंदवलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक जीवनामधलेही खूप रेफरन्सेस या कवितांमध्ये येतात. तेही आशा याने की ज्याच्याद्वारे आपल्याला एक वेगळी प्रेरणा मिळते की कुठल्या खडतर परिस्थितीला तोंड देऊन त्यांनी त्यांचं जीवन सुरू केलं आणि कशा पद्धतीने एक यशस्वी कवी म्हणूनही ते पुढे आले. मला वाटतं वेळ फार कमी आहे, त्यामुळे यापेक्षा अधिक न बोलता मी सरांना त्यांच्या धन्यवाद. त्यांच्या कविताच बोलतात असं वाक्य तुम्ही बोललात. अगदी खरंय महानूरजी. अगदी कमी वेळात काळाच्या लेखाजोख्या सहित तुम्ही त्यांची नेमकी ओळख आणि तुमचा अभिप्राय आमच्या समोर ठेवलात. मनापासून धन्यवाद. यानंतर आपण ज्यांना ऐकायला उत्सुक आहोत अशा आजच्या भाष्यकार, प्रमुख भाष्यकार प्राची बापट मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं भाष्य आता आमच्या समोर ठेवावं. खरं तर प्राची बापट मॅडमशी प्रथम मी काही दिवसांपूर्वी बोलले, त्यावेळेसचा त्यांचा आवाजातला उत्साह मला पण उत्साह देऊन गेला. त्यांना ऐकायला मी अतिशय उत्सुक आहे आणि त्या जपानी दुभाषिका आहेत ते कळल्यावर छान वाटलं की एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या परिचयाचं झालं. तर त्यांना विनंती करते की त्यांनी आज
भाष्य आपल्यासमोर मांडावं. नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम सुतारदादांचे खूप आभार, कारण त्यांनी एकतर मला 2 वर्षापूर्वी हा काव्यसंग्रह पाठवला आणि त्याच्यानंतर त्यांनी अगदी आवर्जून मला सांगितलं की का तर तुम्हाला असं वाटलं की मी काही बोलू शकेन, त्यासाठी तुमचे आभार. आणि बाकी सगळ्या वाचकपीठ या अत्यंत उत्तम असा चाललेला उपक्रम आहे. माझं प्रियाताईंशी बोलणं झालं. तुमचं सगळ्यांचं खूप अभिनंदन, शुभेच्छा आणि आभार. कवितेवर जर बोलायचं झालं तर कविताच वाचून दाखवायला पाहिजे असं मला वाटतं, कारण कविता असतेच, म्हणजे कवी असतोच भाष्यकार आणि कविता असतेच महान. तर मर्ढेकरांची एक कविता आहे, पळापळातील जोर मनगटी घेऊन तोडी स्मृती पाकळ्या. पळापळातील जोर मनगटी घेऊन तोडी स्मृती पाकळ्या, जळाजळातील पिळ उकलता तळ्यात दिसती किती सावल्या. मिटल्या नैनी स्वर्गही बहरे अजान त्याची निर्भय होडी, फसला मासा पाहात राही प्रतिबिंबांची अनंत कोडी. पाकळ्यातला साखळ दंड जखडून टाकी आनंदाला. पाकळ्यातला साखळ दंड जखडून टाकी आनंदाला, प्रतिबिंबातील लवचिक सृष्टी घेरून घेई प्रतिष्ठिताला. तर मला असं वाटतं की ह्या कवितेतून मर्ढेकरांनी कविता म्हणजे काय, कवीची भूमिका म्हणजे काय, कविता कवीला काय देऊन जाते, या सगळ्याचाच परामर्श घेतलेला आहे. कारण कवी जेव्हा लिहितो तेव्हा आणि कवीचे जगत असतो तेव्हा या दोन गोष्टी बघितल्या तर एक असतात, गुंतागुंतीच्या आहेत. पण कवी म्हणजे कवित्वाचा जर कवीच्या जीवनाला स्पर्श झाला नाही तर कवी हा इतर 4 चौघांसारखा सामान्य माणूसच असतो. तर ते जे अलौकिकत्व कवीला कवी म्हणून प्राप्त होतं ती असते कविता, आणि ते असतं त्याचं कवित्व. आणि ह्याची साक्ष अगदी फार पूर्वीपासून आपल्याला मराठीला खूप मोठे महान कवी, संत कवींची परंपरा आहे. तर त्याच्यात अगदी आत्ताच्या अनेक कवींपर्यंत लाभलेली आहेत. इंदिरा संत पण असंच म्हणतात ना की जळराशीची ओढ अनावर, हवीच जरा का तुला कळाया, हवेच व्हाया तुझला वाळू, कणा कणाने तसे जिजाया. पुण्य न तितुके असते गाठी, शापा याला तुला तसे पण, ओघ गोठला जळराशी तिला नभात उरले फक्त निळेपण. त्यामुळे कविता लिहून होते त्या क्षणी कवी त्या सगळ्या तगमगीतून सुटका होते आणि मग तो ती कविता वाचकांपर्यंत, आपल्यासारख्या अनेक रसिक आस्वादकांपर्यंत पोहोचवतो आणि त्याचं काम संपतं. आणि मग तो जणू एखादा असा मेघ म्हणून उरतो की ज्याच्यातलं पुण्य हरवलंय किंवा ते त्यांनी त्याचं संचित देऊन ठेवलंय. तर त्यामुळे कविता ही अशीच असते जी एकाच क्षणी खूप तरल, खूप उत्स्फूर्त भावनांचा, विचारांचा आविष्कार, मतमतांतर असतात कवीची स्वतः, त्यांनी बघितलेलं जीवन असतं आणि त्याची त्या जगलेल्या जीवनावर, अनुभवावर एक स्वतःची अशी एक टिप्पणी असते. तीच मला वाटतं कविता असते. कवितेची एकच एक अशी व्याख्या, संकल्पना होऊ शकत नाही आणि ती अतिशय सचेतन, ज्याला इंग्लिशमध्ये आपण डायनॅमिक म्हणतो, तर तशी असते. दुसरं असं मला वाटतं की कवीची भूमिका काय असावी. कविता जेव्हा कवी लिहितो तर अनेकदा असं होतं की कवी दुसरं काही करू शकत नाही, म्हणजे ती उत्स्फूर्तपणे येते म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या फॉर्म मध्ये ती त्याच्याकडून लिहिली जात नाही, फक्त कविता म्हणूनच ती बाहेर पडते. असंही अनेक कवींचं आपण बघितलेलं आहे. तर त्याच्यासाठीच मी ही मर्ढेकरांची कविता इथे वाचून दाखवली, कारण मर्ढेकर असे हे मराठीला लाभलेले कवी आहेत. असे अनेक कवी आहेत, विंदा आहेत, इंदिराबाई आहेत, पण मर्ढेकरांचं वैशिष्ट्य असं की महानगरीय आणि आधुनिक जाणीवांचा कवी. तर त्यामुळे त्यांनी कवितेला एक वेगळा आयाम दिला, त्यांनी कवितेला वेगळी उंची दिली, खोली दिली. तर त्यामुळे असे कवी मराठीला वेगवेगळ्या दशकात लाभत गेले, हे मराठीचं पण भाग्य आहे. आणि त्यामुळे आपली कविता समृद्ध झाली, आपल्या पुढे मोठा वारसा आला. सुतार सरांच्या कवितेवर पण मला निश्चितच बोलायला आवडेल. तर जेव्हा एक तर कवितेचं मूल्यमापन करणं हे एक अत्यंत
कठीण तर काम आहेच, पण ते खूप फसवंही काम आहे. म्हणजे असं वाटत असतं की आपल्याला समजले कविता तेवढ्यात ती निसटून जाते, पाऱ्यासारखी असते ती. तर अगदीच जर स्वॉट अनालिसिस त्याच्यातनंही सरांच्या पुस्तकावर आपण बोलतोय म्हणून करायचा झाला, तर त्याची पहिली 2-3 बलस्थानं मला अशी वाटतात की एकतर ही समकाळात राहून त्याच काळावर बोललं गेलेलं टिपण आहे. सो ते एक खूप कठीण असं काम सुतार सरांनी बऱ्याच अंशी चांगल्या प्रकारे केलंय असं मी म्हणेन. कारण कविता ही आपण आपल्या सगळ्यांना म्हणजे सुज्ञच आहात तुम्ही सगळे, त्यामुळे मी जास्त यावर चर्चा करू इच्छित नाही. कारण कविता ही खरंच सर्वलक्षी, सर्वप्रेक्षी आणि सर्वंकष अशी असते. त्यामुळे ज्या काळात कवी जगून गेला त्या काळाचं संचित घेऊन कवी आजच्या काळात, वर्तमान काळात, समकाळात जगत असतो. आणि ते जगत असताना इथून पुढे येणाऱ्या काळावर पण अनेकदा कवी आपलं भाष्य करू इच्छितो, आपली मतं, आपल्या भावना मांडू शकतो. त्यामुळे एकाच वेळी वाचकांना ती वेगवेगळ्या जाणीवेच्या किंवा त्यांच्या समजुतीच्या, आकलनाच्या पातळीवर सापडत जाते. म्हणजे बरेचदा आपण असं म्हणतो की ही कविता मला माझ्या बालपणीच्या दिवसात घेऊन जाते, किंवा ह्या कवितेने मला आत्ताच्या माझ्या जगण्यातली अस्वस्थता अधोरेखित होतीये, किंवा असंही आपण म्हणतो की अरे इथून उद्या पुढचा काळ एवढा कठीण येणार आहे का की मी याचं म्हणजे माझा अभ्यास तोकडा पडतोय किंवा मला याचं आकलन होत नाहीये. तर त्यामुळे आपण आशंकित होऊन जातो, आपल्याला भीती वाटू लागते. तर अशा वेगवेगळ्या अनुभूती आणि अशा वेगवेगळ्या भावना आपल्या मनात कविता वाचून उलगडत जातात. तर सुतारांच्या कवितेचं वैशिष्ट्य मला हेच वाटतं की आजचा हा जो समकाळ आहे हा अत्यंत विलक्षण, गुंतागुंतीचा आणि खूपच कठीण, ज्याला आपण शतखंडित अशी फ्रॅगमेंटेड रियालिटी ज्याला म्हणतो आपण, तर त्या वास्तवात राहून त्याच वास्तवावर लिहिणं हे प्रचंड जिकरीचं आणि कवी म्हणून स्वतःला अतिशय दगदग किंवा त्रास होऊन देणारं काम त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं. तर त्याच्यासाठी त्यांचं आधी मुळात अभिनंदन. आणि दुसरं असं मला असं वाटतं की खूप संवेदनशील कविता आहे. म्हणजे ती एकाच वेळी विस्थापितांचं दुःख पकडू शकते, ती एकाच वेळी शेतकऱ्यांचं किंवा कामगारांचं किंवा एखाद्या शेतमजुराचं दुःख म्हणजे पकडते, आणि ती एकाच वेळी सगळ्यांनाच एका समान पातळीवर पण आणते. म्हणजे समजा जर एखादा उद्या भारतातून स्थलांतर करणारा पण आपल्या मातीशी जोडला गेलेला आणि अजूनही संवेदनशील मन असलेला एखादा स्थलांतरित सॉफ्टवेअर मध्ये काम करणारा माणूस जेव्हा मराठवाड्यातल्या एखाद्या ऊस तोडणी कामगाराची कविता वाचतो तर त्याला ती भिडू शकते. तर ती त्याला जर भिडते कविता, ते त्यांच्या लेखणीचं मला श्रेय वाटतं. तर दुसरं म्हणजे त्यांनी त्यातली संवेदनशीलता, तर संवेदनशीलता हा आणि समकाळावर लिहिणं हे दोन त्यांच्या कवितेचे खूप मोठे म्हणजे जमेच्या बाजू आहेत. मला प्रियाताई असंही म्हणाल्या होत्या की तुम्हाला जर त्याच्यात काही म्हणजे निगेटिव्ह असं मी म्हणणार नाही, कारण मुळामध्ये असं आहे की माझ्या मते असं मला वाटतं की कविता हा अत्यंत एक निसरडा असा रस्ता आहे. त्यामुळे कवितेचं रसग्रहण करणंच आपल्या हातात आहे, आपल्यापुरती आस्वादक समीक्षा. त्याचं मूल्यमापन करू शक्यतो नाही. कविता नुसती वाचावी आणि ती आपल्याला वेगवेगळ्या वेळात वेगवेगळी उलगडत जाते आपली, पण तरीही समीक्षा केली जाते. तर त्यामुळे तसं जर म्हणायचं झालं तर मला असं वाटेल म्हणावं की सर खूप दीर्घ लिहितात. तर त्यामुळे आता तिघांनी त्याचा उल्लेख केला, तर मला असं वाटतं की थोडं ना वाचकांची पण आपण जबाबदारी वाढवली पाहिजे सर. म्हणजे सगळाच आपल्या अनुभवाचा कंद असा आपण आवळा हातावर ठेवून आपण त्याच्याकडे सगळीकडून बघत असतो. हे आपण कादंबरीमध्ये करतो तसं कवितेमध्ये करायची मला स्वतःला फारशी आवश्यकता वाटत नाही. यासाठी कारण कविता हा खूप एक उत्क्रांत झालेला आणि एक अत्यंत असा सशक्त समर्थ असा वाङ्मय प्रकार आहे. आणि त्यामुळेच कविता खरंच येरागबाळ्याचे काम नाहीये लिहिणं.
तर त्यामुळे तुम्ही तुमच्या कविता मला आवडल्या, त्याच्याबद्दल काही वादच नाही. फक्त माझं हे व्यक्तिसापेक्ष मत आहे की इतकं दीर्घ नको. म्हणजे कधी कधी असं होतं की थोडं वर्णनात्मक लिहिलं जातं. सो ते जर आपल्याला थोडं टाळता आलं असतं तर ती कविता अजून टोकदारपणे, अजून मनाला अगदी थेट भिडणारी अशी झाली असती. पण तरीही कविता सुंदरच आहेत. आणि म्हणजे त्यामुळे कविता मला आवडलेली त्यांची एक कविता वाचते मी, मनातल्या गोष्टी. मुंबईला जाताना रेल्वेच्या डब्यात दिसली एक परकरी पोरगी, सुरेल सुरात गाताना, प्रवाशांची लगट करत पैसे मागताना. मनात आले पुढच्या खेपेला भेटली जर ती सांगावे तिला, पोरी गाणी गा पण पुरुषांच्या अंगाशी लगट नको करत जाऊस. रात्र वाढत जाते आणि अंधार दाटत जातो. गोठाणावरच्या गल्लीतून आंधळ्या रामचंद्रचे, किंदरीच्या तालावरचे करुण स्वरातले कबीराचे दोहे कानांवर पडतात. तेव्हा मला का आठवत नाही माझी कोणतीच कविता. रात्र वाढत जाते आणि अंधार दाटत जातो. गोठाणावरच्या गल्लीतून आंधळ्या रामचंद्रचे, किनरीवरच्या तालावरचे करुण स्वरातले कबीराचे दोहे कानांवर पडतात. तेव्हा मला का आठवत नाही माझी कोणतीच कविता. कविता लिहिण्यासाठी तगमग सुरू असते. एखाद्या ओळी पुढे जाता येत नाही. मी ते सोडून देतो अर्धवट आणि शेतातून अद्यापही न परतलेल्या आईच्या वाटेकडे डोळे लावून पारावर एकट्याने बसून असलेल्या मुलाकडे पाहत बसतो. वह्यांची अनेक पाने भरून आहेत कवितांनी. काही आठवणीत आहेत, काही नाहीत. राहून राहून कवितेची एखादी चिरंतन ओळ न लिहिल्याचे शल्य मनाला का बोचत राहते. सगळ्या जवळपास मी तुमच्या कविता वाचल्या सर, आणि मला ही सर्वात जास्त का आवडली किंवा ही मी निवडली का, तर ह्याच्यामध्ये ना तुमच्यातलं म्हणजे तुमच्यातली तगमग दिसून आली. कविता लिहायच्या आधीचा प्रवास दिसून आला. त्याच्यानंतरचं ते शल्य जे आहे की मी जे लिहिलं आहे ते कसं आहे मला माहित नाही, किंवा माझ्याकडून सगळ्याच कविता लिहिल्या गेल्या नाहीत, काही कविता अशाच राहिल्या. तर हे जे कवी म्हणून कवीचं जे कवित्व आहे किंवा कवीचं जे काय पूर्ण जो त्याचा प्रवास आहे तो खूप छान रीतीने इथे अधोरेखित होतो. कारण प्रत्येक कविता आपल्याकडून लिहिली जातच नाही. आपण अनेक कविता अशा अर्धवट सोडून दिलेल्या असतात आणि तो पण कवीचा खरं म्हणजे प्रवास असतो. कधी कधी मला असं वाटतं की त्याच्या प्रकाशित झालेल्या किंवा संग्रहित झालेल्या कवितांपेक्षा ज्या डायरीत राहिलेल्या कविता आहेत ना, ज्या काही कारणांनी अपुऱ्या राहिल्या, ज्या काही कारणांनी अर्धवट राहिल्या, तर त्या असंग्रहित कविता कधीतरी कवीनी एखादा असं काव्य संमेलन म्हणा किंवा त्या कधीतरी प्रसिद्ध कराव्यात. म्हणजे त्या का पूर्ण होऊ शकल्या नाहीत हे वाचकांना कळेल आणि त्यातून वाचकांच्या जाणीवा अधिक प्रगल्भ होत जातील. त्यातून वाचकांना कविता म्हणजे नक्की काय, आणि हे असं सोपी गोष्ट नाहीये. म्हणून मी तुम्हाला तो एक मुद्दा मांडला की आपण वाचकांवरची जबाबदारी ओळखून त्यांच्यावर अधिकाधिक त्यांना सुज्ञ केलं पाहिजे. त्यांच्यावरची ती जबाबदारी ही तुमची जबाबदारी आहे. माझी कविता जर तुम्हाला वाचायची असेल तर तुम्हाला पण त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतील हे कवींनी आवर्जून सांगायला पाहिजे आणि तुमच्या कवितेमध्ये ती ताकद आहे. तर त्यामुळे परत एकदा तुमचं अभिनंदन, खूप आभार. आणि मला तुम्ही खरोखरच मी तुमच्या अनुभवाने वयाने खूप कनिष्ठ आहे तरी तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल थँक्यू. मला वाटतं प्राची मॅडम प्रत्येक कवीच्या डायरीमध्ये अशा अर्ध्या कच्च्या ओळी कितीतरी सापडतील. खरंच त्यांचंही एकदा संमेलन खरंच घ्यायला हवं. पांडुरंग सुतारांच्या कवितेतली अस्वस्थता टिपत अगदी उत्स्फूर्त असं आणि नेटकं भाष्य तुम्ही आमच्या समोर मांडलत. या निसरड्या वाटेवरचा तुमचा प्रवास आम्हालाही भावला. यानंतर कविता, कादंबरी, कथा, नाटक, ललित, समीक्षा अशा सगळ्याच आकृतिबंधातून व्यक्त होणारे, कवितेच्या निश्वासात जगणारे ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक प्रमोदजी कोपर्डे यांचं अध्यक्षीय भाष्य ऐकायला आपण सगळेच उत्सुक आहोत. प्रमोदजी, मला सांगायला आवर्जून आवडेल की मला तुमच्या कविता आवडतात. तुमच्या कविता माझ्या डायरीमध्ये मी टिपून ठेवलेल्या असायच्या पूर्वी, आणि आज तुम्हाला ऐकायचा योग आलाय समोर.
त्यामुळे खूप छान वाटतंय. तर तुम्ही तुमचं या संग्रहावरचं भाष्य आमच्या समोर मांडावं अशी विनंती तुम्हाला करते. धन्यवाद प्रियाजी. ऐकू येते? ऐकू येते ना? येते. हा हा. येत आहे. नमस्कार. नमस्कार नमस्कार सुतार नमस्कार. भास्करराव भास्करराव आहेत का? भास्करराव निर्मळ पाटील आणि सगळ्या त्यांच्या मित्रांचं मनापासून अभिनंदन. वाचकपीठ प्रतिष्ठानच्या या 56व्या काव्य चर्चेला मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. एक मोठं मला थोडंसं आश्चर्य वाटलं, पण गंमत अशी आहे की त्यांनी जेव्हा पांडुरंग सुतारांचं नाव घेतलं आणि संग्रह सांगितला तर मग मला नकार देण्याचा प्रश्नच आला नाही. मी पडदेशी हो म्हणालो. त्याकडे येतो मी. तर ही जी चर्चा चालू आहे, मी त्यांना हेही सांगितलं की आता सध्याचं डिजिटल युग आहे, त्यामुळे हे युट्यूबला आणि याच्यामध्ये संग्रहित व्हावं किंवा जर डॉक्युमेंटेशन ह्याचं करता आलं तर कायम राहावं, अभ्यासासाठी लोकांना गरजेचं वाटेल. कारण याच्या आधीच्या काही मी वाचकपीठाची चर्चा कवितेच्या ऐकलेल्या आहेत. फार महत्वाची गोष्ट चाललेली आहे. त्यामुळे या सगळ्या उपक्रमाला मी माझ्या मनापासून सदिच्छा देतो. या कविता संग्रहाबद्दल थोडक्यात बोलतो मी, कारण मी तपशिलात गेलो तर बोलण्यासारखं खूप आहे आणि थोडा वेळेने आपल्याकडं एक 800 सूत्रांच्या अग्नी मांडे. या संग्रहाकडं मी आलो ते त्यांच्या कविता मी फेसबुकवर सुरुवातीला काही वाचल्या. काही कविता त्यांच्या फेसबुकवर वाचल्या. नंतर आमचा दोघांचाही संवाद सुरू झाला. त्यातून त्यांची निर्मिती प्रक्रिया. आता थोडंसं कसं आहे की कवीच्या चरित्राकडून जाऊ नये म्हणतात कविता समजून घेण्यासाठी, कारण ती वाट फार निसरडी असते. तरीही काही तपशील ऐकल्यानंतर मी अस्वस्थ झालो आणि आमची फेसबुकवरची चांगली मैत्री झाली. त्यांचे दोन्ही संग्रह त्यांनी मला आधीचे पाठवले आणि नंतर हाही तिसरा पाठवला. पहिले दोन्ही संग्रह मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या कवीच्या कवितेला भिडण्यासाठी वाचकाची तयारी पाहिजे. जाता जाता हे होणारं काम नाही. किमान तयारीच्या वाचकालाच ती कविता पेलू शकेल किंवा ती कंटाळवणी म्हणून तो बाजूला टाकेल. नाहीतर आताचा हा जो संग्रह आला, हा वाचल्यानंतर ते मी जे म्हणतो आहे त्यावर नक्की शिक्कामोर्तब होईल. आधीच्या दोन्ही कवितेमध्ये काही गोष्टी त्यांनी वाचकांवर सोपवल्या होत्या. आता ज्या मॅडम म्हणाल्या तसं आत्ताच्या संग्रहामध्ये त्यांनी सगळं आपल्या समोर मांडलेलं आहे. त्यामुळे या कविता संग्रहाबद्दल बोलताना रूपाशय म्हणजे रूप आणि आशय या बाजूने बोलावं लागेल आणि त्याला जोड भाषा आणि शैलीची द्यावी लागेल. असेही जर आपण चौकट केली त्यातून याकडे पाहावं लागेल. रूपाबद्दल आता बराच उल्लेख केला सगळ्यांनी. दीर्घ आहे, लांबच लांब ओळी आहेत, गद्यप्राय होण्याकडे जाते की काय इथपर्यंत आहे. आणि त्यांनी काही कवितांचे मध्ये तुकडे पाडलेले आहेत, म्हणजे नंबर टाकलेले आहेत. ते काही ठिकाणी मला अनावश्यक वाटले. ते सरळ दीर्घ कविता वाटली मला. काही ठिकाणी ते आवश्यक वाटले, म्हणजे त्याला मालिका कविता म्हणता येईल. एकाच वस्तूकडं विविध अंगाने विविध बाजूंनी पाहणं. ह्या लांबच लांब ज्या ओळी आहेत कवितेच्या, मग त्याच्यामध्ये आता मी फक्त कवितांची नावं घे, संग्रहांची नावं घे, हे ओळी घे, हे अंगे कविता वाचत बसत नाही. सर्व सविस्तर तपशील ते देतात. एक उदाहरण तुम्हाला मी देतो त्यांचं, की किती ते सिनेमाच्या पटकथेकडे जातं जवळ. ते पहा, कवी खिडकीत बसलेला आहे, उन्हाळ्याची दुपार आहे. काय काय दिसते कवीला? लांबचे डोंगर दिसत आहेत, तिथून तो अलीकडे येतो, पार दिसतोय, लिंबाचं झाड आहे, तिथं कोणतरी झोपलेलं आहे, एक कुत्रं शांतपणे उन्हात हळूहळू चाललेलं आहे सावलीने कडेकडेनी, एक कावळा मध्येच येऊन थोडासा ओरडतोय, थोडासा किरकोळ. हे सगळं घेऊन कवी आत येतो. हे जे दृश्य आहे ना सगळं, हे पटकथा जी आहे ना, ही सिनेमासारखी आहे.
कवी बोलत काहीच नाही. आता हे कवी जेव्हा आपल्याला सांगतो ना, तेव्हा कवी पटदिशी घेऊन आपल्याला ते खिडकीत नेऊन उभं करतो आणि आपल्याला ते दाखवतो. तो डोंगर आहे, ते झाड आहे, आणि या सगळ्यामध्ये एक आणखी गंमत आहे. यामध्ये लाईट आहे, म्हणजे प्रकाश आहे, आणि ध्वनी आहे. तिकडे वडिलांचं खटखट खटखट सुतारकामाचं काम चालू आहे. या सगळ्या चित्रामध्ये ना एक सिनेमॅटिक कसं सगळं वातावरण आहे. या संपूर्ण थोडक्यामध्ये सांगतो मी तुम्हाला, या सगळ्या कविता संग्रहावर एक सिनेमॅटिक सगळा जो कॅमेराचा आहे ना, कॅमेऱ्याची भाषा असते ती वेगळी असते. ती भाषा आहे, पण कशी आहे ती भाषा? प्रायोगिक सिनेमाची भाषा आहे. सगळे तपशील देते ती. म्हणजे सत्यजित राय असं म्हणायचे की चट्टोपाध्यायांची जेव्हा कादंबरी घेतली करायला, त्यावेळेस पटकथा लिहिण्याची गरजच नाही. त्यांनी इतकं सविस्तर लिहिलं असायचं की त्या हॉटेलच्या टेबलवर पडलेली धूळ सुद्धा ते लिहायचे. नायक तिथे येतो आणि त्या धुळीमध्ये काहीतरी अक्षर आपल्या प्रेयसीची वगैरे लिहितो. इतकं ते तपशिलात लिहिलेलं असतं. तसं ही सिनेमाची पटकथा आहे. आता हा जो सगळा सिनेमॅटिक आहे, सिनेमाची पटकथा वाटतेय, ही कथा काव्याकडे जाते, पण कथा होत नाही. आता एक इथंच बोलून टाकतो. त्यांनी या संग्रह ज्यांना वाहिलेले ते माझे मित्रच आहेत, कॉम्रेड आनंद विंकर. यांची धाटणी अशीच आहे कविता लिहिण्याची. दीर्घ खंड 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 असे करत मोठ्या विषयाला हात घालणं, आणि नंतर ते हळूच कादंबरीकडे आलेले आहेत. आधी छोट्या कादंबरीकडे आणि आता फार मोठी कादंबरीकडे त्यांनी लिहिलेली आहे. मला स्वतःचा प्रवास असाच होताना दिसतोय बहुतेक. त्याने इतकं काही सांगायचं आहे, इतकं काही त्यांच्यामध्ये साठलेलं आहे, आणि ते त्यांना सविस्तर. आता याच्यामध्ये कित्येक कथासूत्र आहेत. जर त्यांचा विकास केला ना तर कित्येक कथा आहेत याच्यामध्ये, आणि त्या कथांचा आणखी पट थोडा नीट विणला तर कादंबरी होऊ शकते. इतके त्यांनी असे धागे सोडून दिलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, आई, वडील, सुतारकाम, गावाचं सगळं स्ट्रक्चर, त्यातला हा लहान पांडुरंग सुतार, हा शिकतो आहे. ही एवढीच ती पिढी मी नाही तिघांची, ही सुद्धा एका मोठ्या पटावरती विणता येऊ शकते. ही कविता दीर्घ होते ना, मी त्याला नाव नाही ठेवणार, कारण कवितेचं अल्पाक्षरित्व आम्हाला शिकवलं गेलं. ठीक आहे, मी अलीकडे काही कविता वाचतो या दशकातल्या, ह्या दीर्घ का होत आहेत याचा मी विचार करतोय. तर त्याचं उत्तर शोधावं लागेल. त्याचं उत्तर हे जो बाहेरचा सगळा माहोल आहे ना त्याच्यात आहे, वास्तवात आहे, कवीच्या भोगोट्यामध्ये आहे. म्हणून मला नेहमी असं वाटतं, आता यांच्या कवितेमध्ये नावातच आहे ते कोण लोक आहेत. आता तिथे प्रश्न उपस्थित करतो मी. त्यांनी पुढे प्रश्नचिन्ह टाकलेलं नाही, त्यांनी उद्गार चिन्ह टाकलेलं नाही. आज कवितेने टाकलेलं आहे, वर टायटलवर नाही. याचे अर्थ काय काढायचे? ते कोणतरी आहेत, त्यांना ग्रहिती धरू नये असे लोक आहेत, जे या जगण्याच्या चौकटीमध्ये केवळ इथले नागरिक आहेत म्हणून त्यांना मताचा अधिकार आहे म्हणून, अन्यथा त्यांना कन्सिडर करावं असे सुद्धा ते नाहीत. मग ते कुठं जातात? ते तुम्ही वरनं नोटाबंदी केली की लाईन मध्ये उभे राहतात. ते त्यांनी सांगितलं की लॉकडाऊन लागलं की चालायला लागतात 1500 किलोमीटर आपल्या गावाकडे, वाटेत मारतात बिरतात, अमुक काय काय होतं ते. हे कुणीही लोक आहेत, म्हणजे त्यांना त्या लोकांना अस्तित्व नाही असा मी एक त्याचा अर्थ वेगळा काढला. हा, प्रश्नचिन्ह टाकलं तर वेगळा अर्थ आहे, उद्गार चिन्ह टाकलं तर आणखी वेगळा अर्थ आहे. पण कवी दोन्ही टाकत नाही. तेव्हा मला असं जाणवलं की ह्या ज्या नाहीरे वर्ग सगळा आहे, कष्टकरी सगळा वर्ग आहे, सगळा पिचलेला वर्ग आहे, शोषित वर्ग आहे, हा कवीच्या केंद्रीभूत आहे. आणि मग याचं दुःख मांडायचं हे कवी शब्दात कसं मांडणार? शक्यच नाही. ते मांडण्यासाठी तुम्हाला मोठा कॅनव्हासच घ्यावा लागेल ना. जसं पिकासोचं चित्र आहे दुसऱ्या महायुद्धानंतरचं, हा, त्याच्यामध्ये किती गोष्टी आहेत, त्या सगळ्या भिंतीवर त्याने काढलेले चित्र आहे ते. आजही आपण त्याचा अभ्यास करतो का? तर तसं पट. आणखी एक आठवण आली मला हरिवंशराव बच्चनांची.
बंगालच्या दुष्काळानंतर हरिवंशराय बच्चन कित्येक दिवस आपल्या खोलीमध्ये बंद होते. बायको खालून दरवाज्यातून खालून ताट सरकवत होते जेवणाचं. आणि जेव्हा ते बाहेर आले काही दिवसांनी, तेव्हा ती त्यांची फार मोठी बंगालच्या दुष्काळावरची दीर्घ कविता आहे. किंवा इलेटची कविता घेतली आपण, वेस्टलँड सारखी कविता. दीर्घ होण्याची कारण काय आहेत ती आपण शोधली पाहिजे. मी दीर्घत्व हे नेऊन मानणार नाही. दीर्घत्व ह्या कवितेचा पिंड आहे, हे कवितेचा आशय आहे, कवितेचा गाभा आहे. तिचं दीर्घत्व असणं हे गरजेचंच आहे. ते उगाच दीर्घ होत नाहीये. आता मी नाटकातला माणूस आहे, मी नाटक केलेलं आहे म्हणून ही कविता मी वाचली मोठ्याने. थिएटर आहे त्याच्यामध्ये, पांडुरंगजी त्याच्यामध्ये थिएटर आहे, लाईट आहे, ध्वनी आहे. याचा जर थिएट्रिकल परफॉर्मन्स केला ना, मी सयाजीला जरूर सांगेन मला भेटल्यानंतर, सयाजी शिंदेला. त्याला मागे मी ढाक्यांची कविता सुचवली होती, त्यानं ती अधोलोक मधली कविता त्या ह्या पहिल्या संग्रहातली त्यांच्या कविता त्यांनी केली होती, ती दीर्घ कविता. तशी ही कविता परफॉर्म करण्याची आहे. ह्याचं कारण असं, म्हणायला ती एकतेची आहे. आता त्यांनी भाग पाडलेत ना 3. पाठ फिरवून चालत गेलेले लोक, आतल्या आत कुजबुजत असलेले लोक, तळघरात मूक बसून असलेले लोक, वरती ते कोण लोक आहेत. कुणीही या कवितेला सामाजिक कवितामध्ये उचलून आमचे सगळे समीक्षक जे आहेत हे सगळे सामाजिक कविता आहे म्हणून बाजूला टाकून मोकळं होतील. नाही, इथं चूक होईल. ही कविता सामाजिक कविता नाही. याचं कारण असं, त्यातला लहानपणापासूनचा जाणकार झालेला पांडुरंग सुतारा मुलगा संपूर्ण कविताभर आहे. तो कुठेही बाजूला जात नाही. आर्या घरी अभ्यास करत असेल का टीव्हीवरचं काय पाहत असेल, इकडे त्याचं लक्ष आहे. मुंबईतल्या गडबडीमध्ये त्या सगळ्या मुंबईत काय काय पाहतायत, तिथं दैनीय वास्तव मुंबईतलं पाहतायत. केव्हाही इथून मी सुटकून जाईन मुंबईतनं, थांबणार नाही. इथं कुठं जाईल ते आर्य तिकडे आहे, गावाकडे आहे. हे जे मानवी तत्व आहे ना, म्हणून ही कविता प्रखर आत्मनिष्ठ आहे. त्या आत्मनिष्ठेमध्ये समाजनिष्ठा आहे, त्या आत्मनिष्ठेमध्ये निसर्गनिष्ठा आहे, त्या आत्मनिष्ठेमध्ये डाव्या जाणीवेची राजकीय निष्ठा आहे. मार्क्स येतो, कॅपिटल येतं, दास कॅपिटल वगैरे सगळे संदर्भ येतात, ते म्हणतो येतो, सगळे साहित्यिक येतात त्यामध्ये. हा टॉल्स्टॉय वाचतोय, शेले, मला वाटतं फक्त बायरनचा संदर्भ नाही त्यामध्ये. शेले किट्स आहे, वर्ड्सवर्थ आहे, बायरन काय नाही मला माहित नाही, पण म्हणतो आहे, टागोर आहेत, गांधीजी आहे, हे सगळे त्याच्यामध्ये येतात. हे चाचपट नाही, कवीची चाचपट नाही. उत्तर शोधतोय कवी, सापडत नाही उत्तर त्याला. कारण बाहेरचं वास्तव इतकं भयानक आहे की कवीला त्याचं उत्तर कसं सापडणं शक्य नाही. तो शोधतोय, शोधतोय आणि म्हणून तो पट मोठा होत जातो. हे झालं रूपाचं. त्यामुळे हे रूप अटळ आहे. आता ह्याची मोडतोड करून त्याने, मला तर असा प्रवास होता, मॅडम म्हणाले आता ना वाचकावर काय सोडावं वगैरे, ते नाही. वाचकाला सगळंच नीट सांगितल्याशिवाय ते कळणार नाही. आता उदाहरण, त्यांची एक मागे मला कविता आठवते, मोनालिसावरची त्यांची कविता आहे. मोनालिसावर त्यांनी इतक्या विविध अंगाने प्रकाश टाकलेला आहे. ही मालिका कविता, सुंदर मालिका कविता आहे. किंवा त्यांची एक मला कविता आठवते, पावसाचे दिवस आहेत आणि पाणी वाहत आहे आणि सगळं घर गळत आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं बालपण आहे सगळं ते. त्यामुळे समृद्ध बालपण, अत्यंत शेवटी असं आहे, जगताना अनुभव येतच राहतात, प्रत्येकाला येतात, भले बुरे कसे ना काहीतरी. त्याचं अभिव्यक्तीमध्ये रूपांतर करताना कवीला ते सगळं वास्तव पुन्हा उचलून घ्यावं लागतं वरती, आणि ते उचलून घेऊन मग शब्दामध्ये पकडावं लागतं. त्याला तिखट, मीठ, मिरची, महागाई, बायकोचा आजारपण, मुलांचा आजारपण, पोरांची शाळा, फी, हे सगळं आहे की. त्याला काय घटनेमध्ये वेगळा कॉलम नाहीये, वेगळे काय अधिकार दिलेले नाहीत, विशेष अधिकार. पण हे जगणं जगताना त्याला ह्या जगण्याचा अन्वयार्थ लावावा लागतो. इथं कवी आणि सामान्य माणसामध्ये फरक पडतो.
आणि हा पडताना मग कवी काय करतो, आपल्या आधीच्या लोकांना वाटप असतो. कवी कसं उत्तर शोधलं त्याचं? टागोर, गांधीभाऊ तुम्ही याचं उत्तर कसं काय शोधलं त्याचं? टॉल्स्टॉय तुम्ही याचं उत्तर कसं काय शोधलं? म्हणून कवीवर मला तसं जाणवलं लिहिताना दीर्घ वाचताना, मला कधी कधी मी इंग्रजी कादंबरीतले उतारे वाचतोय असं मला जाणवलं, कधी कधी इंग्रजी कविता अशी वाचतोय असं मला जाणवलं. इतका याचा प्रभाव आहे कवितेचा. याचं कारण हे कवीनं जाणकारपणे, अभ्यासूपणे स्वीकारलेला फॉर्म आहे. म्हणून मी तो असं बाजूला करणार नाही. मी का त्याला दीर्घ घ्यावं लागलं याचा विचार करेन. ते अल्पाक्षरी होणारच नाही, कारण हा कॅनव्हास मोठाच आहे. आणि अल्पाक्षरी जर घेतलं तर यातलं कित्येक संदर्भ निघून जातील. या कवितांची नावं जरी वाचली, हॅलो ऐकू येते? हो हो. हा, या कवितांची नुसती नावं जरी वाचली, शीर्षक त्यांनी दिलेली, तरी तुमच्या लक्षात येईल हा पट किती मोठा आहे. मी त्याचा उल्लेखही करत बसत नाही, कारण ते आपल्याकडे थोडा वेळ नाहीये. या सगळ्यामध्ये कवी आहे का नाही? आहे. कवी फक्त असं लांबून पाहत नाही येते, कवी ते सगळं आत घेतोय. दूर डोंगरापासूनचा सगळा उन्हाचा संदर्भ बापाकडे तो त्रयस्थपणाने पाहतोय. हा समोर बसलेला घामिलेला बाप भिंतीला टेकून, ज्याच्याशी पुढं मोठं झाल्यानंतर आठवतं की मी न्याय दिलेला नाही त्यांच्या कष्टाला. हे जे स्वतःला तपास नाही, कवी हा सतत स्वतःला ओरबाडत असतो, रक्तबंबाळ करत असतो. आणि जेवढं टागोरांनी म्हणलं तसं, जेवढं जास्त आयुष्य त्याला मिळतं ना, त्याला हे जास्त करावं लागतं. पर्याय नाही त्याला काय करण्याशिवाय. आणि म्हणून हे करत असताना कवी ज्यावेळेला इथे येतो तेव्हा ह्यातली आशयसूत्र काय आहेत, या कवितेची आशयसूत्र काय आहेत, तर या कवीला प्रश्न खूप पडतात. चांगल्या कवीला प्रश्न पडत असतात, किंवा चांगली कविता प्रश्न उपस्थित करत असते. पांडुरंग सुतार इतके, यातले एक प्रश्न येतात, ते आई बरोबरची त्यांची कविता आहे. त्या आईला इतके प्रश्न विचारतात की लहानपणापासून सवय आहे त्यांची. आणि आज जाणकारपणे जेव्हा ते बाहेर पाहतात, मग ते सगळे दूर चाललेले लोक असू देत, रस्त्यावर मरणारे लोक असू देत, तिकडे युद्ध चाललेलं आहे इतक्या दूरपणे, ते युद्ध कवीच्या मनामध्ये इथं चाललेलं आहे. कुठंतरी लोंढ्यामध्ये माणसं वाहून जात आहेत, ती कवीच्या मनात वाहून चाललेली आहेत. गावाची गावं उद्ध्वस्त होत आहेत, ती कवीच्या इथं उद्ध्वस्त होत आहेत. हे सगळं उद्ध्वस्तीकरण कवीच्या आतमध्ये मुक्कामाला आहे. आणि कवी अनुभव घेतोय, हे सगळं वाचतोय, पाहतोय, मोठमोठ्या लेखकांच्याकडून जातो आहे, विचारवंतांच्याकडून जातो आहे, तत्वज्ञानांच्याकडून. त्याच्यातली एक चांगली कविता त्यांची आहे की जी कविचं तत्वज्ञान म्हणतो, शांत झोपी गेलेल्या मुलाची कविता. ही कवीच्या निर्मितीची तत्वज्ञान आहे. मी फक्त तुम्हाला हे सांगून ठेवतो की मला जे काही जाणवलं ते या अर्थाने. यामुळं या कवितेमध्ये जेव्हा साधं एक कुत्रं जरी येतं त्या रस्त्यावरच, कावळा जरी येतो, तो कवीचा त्याशी संवाद होतो. त्या वास्तवाशी कवी बोलतो, निर्जीवाशीही बोलतो. ज्या ढलप्या गोळा करतो, सुतारकामाच्या गोळा झालेल्या, त्यांच्याशी त्याचा संवाद होतो. त्या कशात तू रचून ठेवतेस इतक्या सुंदरपणे, असं ते त्याला म्हणतात. इतकं सुंदर ती रचून ठेवते, त्याच्यातून एक सुंदरपणे एक कॅनव्हास तयार होतो त्या रचलेल्या ढलप्यामधून सुद्धा. कवी प्रत्येकाकडे सौंदर्य दृष्टीने पाहतो, आपल्याकडे पाहतो, बाहेरच्या दुनियेकडे पाहतो. अजेंठासारखी कवितेमध्ये अपवादाने ती आलेली आहे, पण ती इतक्या सुंदर पद्धतीने आलेली आहे. आता अजेंठाशी त्याच्या नाते, अजेंठाच्या बॅकड्रॉपवरती ती आहे, बॅकड्रॉपला अजेंठा आहे आणि पुढे ती आहे. असं बऱ्याच त्यांच्या कवितेमध्ये आहे की बॅकड्रॉपला युद्ध आहे, बॅकड्रॉपला दुष्काळ आहे, बॅकड्रॉपला कोरोना आहे, बॅकड्रॉपला लॉकडाऊन आहे, आणि त्याच्या पुढे माणसं आहेत. पण हा बॅकड्रॉप जे आहे ना, हा ते बदलत जातात आमच्या नाटकामध्ये. म्हणून मी म्हणलं ह्याचं थिएटर फार मोठं आहे. मला थिएटर खूप जाणवलं याच्यामध्ये. आता माझ्याकडे एवढी प्रतिभा असते तर मी ह्याच्या नाटकात नक्कीच रूपांतर केलं असतं. इतकं त्याच्यामध्ये थिएटर आहे. सिनेमा तर मला दिसलाच आहे, त्याचा प्रश्नच नाही काय. लाईट आणि ध्वनी मी बोललोच. हे सगळे बॅकड्रॉप जे आहेत ना, हे बॅकड्रॉप म्हणजे कविता नाहीये. तर पुढं जे घडतंय ना, ते घडणं जे नाट्य आहे, ते जे शोषण होणार माणसांचं आहे, ते जे सगळं आहे, ह्यांनी कवी जो तुटतंय कवीचं आतडं ते आहे. ह्याच्यावर कवी उत्तरण द्यावं का कवीनं? कवीचं काम नाही ते. कवीने उत्तर द्या, कवीने फक्त प्रश्न मांडावेत. मी जेव्हा थिएटर करायचो तेव्हा म्हणायचो, थिएटरमध्ये आम्ही फक्त
सजगपणे प्रश्न उपस्थित करू. खाली बसलेले जे 1000 लोक आहेत त्यांनी योग्य उत्तर शोधावी काय असेल ते. ही अंधश्रद्धा जावी का न जावी, काय करायचं तुमचं तुम्ही पहा. कवी फक्त धोक्याचे इशारे दाखवून देईल. तुकोबापासून ज्ञानोबापासून आजपर्यंत जिवंत आहे त्याचं एकमेव कारण असं की असे धोक्याचे इशारे असलेले जे मध्ये साखळी जोडत गेलेले आहेत सगळे कवी अत्यंत सहृदय मनानं संवेदनशीलतेने ते पुढल्या पिढीकडे देत गेले, म्हणून तुकोबा आजही जिवंत आहे. अक्षर वाङ्मयाचा अर्थ काय? ज्याच्यामध्ये मला दिसतो. तुकोबा मी वाचताना मी दिसतो ना. हो, रात्रंदिने युद्धाचा प्रसंग खरी परिस्थिती आहे. आज परिस्थिती येते. आज 85 कोटी लोकांना जर आमचं सेंट्रल गव्हर्नमेंट एक वेळेचं रेशन फुकट देत आहे आणि म्हणतंय की दारिद्र्य संपलेलं आहे, त्याबद्दल काय म्हणावं? 60-65% लोकांना संध्याकाळी काय खायचं ही भ्रांत आहे आणि त्यासाठी मोफत धान्य दिलं जात आहे. तेव्हा तुमच्या सगळ्या योजना संपलेल्या असतात आणि फक्त शोषण चालतं आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होतो, गरीब अधिक गरीब होत जातो. हे जे वास्तव गेल्या काही वर्षातलं आहे आणि आमचे अब्जाधीशांचे आकडे वाढत चाललेले आहेत, कोट्याधीशांचे आकडे वाढत चाललेले आहेत. आमचे आमदार खासदार निवडून येणारे यांचे कोट्यांच्या प्रॉपर्टी आमच्या समोर येत आहेत. ह्या पाहिल्यानंतर हे लोकसेवक आहेत, हे जनसेवक आहेत, हे लोकांचं प्रतिनिधित्व करतायत, या सगळ्या व्यवस्थेवरचा विश्वास उडत जातो. पण म्हणून जरी डाव्या विचारसरणीला आणि मार्क्सला कॉर्नरसूत्रावर मानत असले तरीही चढा सूर नाही, हिंसेचं समर्थन नाही, तर शांतपणे ते सांगतायत. म्हणून डोहाची शांतता आहे ना, ती तुम्हाला अंदाज करता येत नाही खोली काय येते. या कवितेकडे मी जेव्हा वारंवार जातो तेव्हा मला जाणवतं की ह्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्या शब्दांच्या पलीकडे बरंच काही आहे आणि ते सगळं पाहताना मला त्याच्यातले व्यक्तिगत संदर्भ जे आहेत ना, सुतारकामाचे वगैरे, हे त्यांनी सोडलेले नाहीत, ते सतत ठेवलेत. म्हणून त्यातला लहानापासूनचा मोठा जाणकार झालेला कवी हा त्याच्यामध्ये सतत मला जाणवलेला आहे. आणि हे या कवितेचं मला फार मोठं वैशिष्ट्य वाटलं. ह्याच्यात निर्मिती प्रक्रिया म्हणून त्यांच्या 4-5 कविता मला फार महत्वाच्या वाटल्या, त्यांचा उल्लेख करतो. ही कोणती वेळ, मिरवण्यासारखी जखमेची एकही उरण नाही माझ्याजवळ. सुंदर कविता आहे, अतिशय सुंदर कविता आहे. जगणे कठीण झाले तरी शब्दाने वेठीस धरणार नाही. किती सुंदर भूमिका आहे. शब्दाने वेठीला न धरणं आणि शब्दाने आपलं करून जगणं, हे जे कवीचं महत्व आहे ना, इथं कवीचं वेगळेपण आहे. शब्द गुलाम नाही त्याचे, शब्द गुलाम करू इच्छित नाही, तर शब्दांशी लगट करू इच्छितो, शब्दाला आपलं करून घेऊ इच्छितो आणि मग त्यातून आपण व्यक्त होऊ शकतो. हे जे शब्द एक माध्यम आहे म्हणून त्यांना वेठीला धरत नाही. तसंच विश्वास असेलच तुमचाही माझाही. ह्या 4-5 कविता मला त्यांच्या निर्मिती प्रक्रियेसाठी फार महत्वाच्या वाटल्या. त्या तुम्ही जरूर वाचा. काही नोंदी आहेत कविता शिवायच्या, ही कविता आहे त्यांची. याच्यातून कविता का लिहितोय कवी आणि मग ती दीर्घ का होते याचं उत्तर आपल्याला सापडेल. म्हणून मला अशी म्हणालो, ही कविता प्रखर आत्मनिष्ठ आहे. त्या आत्मनिष्ठेमध्ये सामाजिक आहे, राजकीय निष्ठा आहे, निसर्गनिष्ठ आहे आणि चांगली आत्मनिष्ठ कविता ही विश्वगामी असते, वैश्विक असते. हिचं फक्त भाषांतर स्पॅनिश भाषेत करायचं, हिचं फक्त भाषांतर आयरिश भाषेत करायचं, ती तिथली कविता होऊन जाते. इतकी ही कविता सहज जाऊ शकते. याचं कारण ती प्रखर आत्मनिष्ठ आहे. आणि चांगल्या कवितेमध्ये एक गोष्ट असते, मला जे हे सगळं मी काही समीक्षक म्हणून मी एक कवी म्हणूनच या सगळ्याकडे पाहतो, प्रक्रियेकडं. आणि या सगळ्याला मी सहसर्जक आकलन म्हणतो. मी कवीवर चालायचा प्रयत्न केला. त्यांचं बालपण, माझं बालपण, हे तिथपासून माझा संवाद सुरू झालेला आहे कवितेशी. तेव्हा हे सहसर्जक आकलन आहे, किंवा ह्याला मी आस्वादक समीक्षाही म्हणत नाही, किंवा तसं मी MA मराठी वगैरे घालून ते समीक्षा वगैरे केलेली नाही. पण जी कविता मला भावते, मला का भावते याचं मी उत्तर शोधतो. त्यावेळेस ही काही गोष्टी मला सापडतात.
ही कविता समजून घ्यायला आणखीन एक सोपं काम आहे. त्यांनी दुसऱ्या आवृत्तीला जे स्वतःचं मनोगत जोडलेलं आहे त्यामध्ये त्यांची भूमिका स्वच्छपणे आलेली आहे. अतिशय सुंदर भूमिका त्यांनी मांडलेली आहे, दीर्घपणे मांडलेली आहे. त्या प्रस्तावनेमध्ये बऱ्याच मुद्दे आहेत, ते काय मी आता सांगत बसत नाही, आपल्याकडे तेवढा वेळ नाही. 7:30 झालेले आहेत, मी एक 5 मिनिटात संपवतो. तर या भूमिका घेऊन हा कवी जेव्हा चाललेला आहे तेव्हा चांगल्या कवितेमध्ये मला असं जाणवतं, व्यष्टी म्हणजे व्यक्ती, समष्टी आणि सृष्टी, व्यष्टी समष्टी आणि सृष्टी यांचा तिपेडी वेन असतो. हे तिन्ही एकत्र आपोआप येतं, ते वेगळं करता येत नाही. ते एकमेकाला बांधलेलं असतं, गच्च असतं. ते व्यक्ती बाजूला करता येत नाही, समष्टी समाज बाजूला करता येत नाही, आणि निसर्ग तर असतोच, तो सगळ्यांना पांघरून असतो. तो जसं प्रचंड उन्हाळ्याला आणि जर पावसाची सर आली वळवाची तर कशी आपण खुश होतो आपोआप, कारण आपण माणसं शेवटी निसर्गाचं प्रॉडक्ट आहोत. कवी हा एका काळाचं प्रॉडक्ट आहे. ज्या काळामध्ये कवी जन्मतो आणि तो जातो त्या काळामध्ये त्याच्यावर आधीच्या काळाचं ओझं असतं. ते हे ओझं आणि त्याचं जगण्याचं ओझं हे घेऊन कवी उतरत असतो ते सगळं ओझं, आणि ते शब्दामध्ये पकडण्याचा प्रयत्न करतो. तो एकानंतर दुसरी कविता का लिहितो तर पहिल्या कवितेत काही सुटलेलं असतं आणि नवं काहीतरी आकलन त्याला झालेलं असतं. काही नवा अनुभवलेला असतो, त्याची अभिव्यक्ती त्याला नव्या पद्धतीने करावी वाटते. म्हणजे पांडुरंग सुद्धा दीर्घच कविता लिहितात असं नाही, काही छोट्या 2-2 ओळी सोडून लिहितील ते, कदाचित सांगता येत नाही. ती त्या अनुभवाची गरज आहे. म्हणून ही दीर्घ कविता होण्याचं कारण ते, आणि हे ह्या कवितेचे वेगळेपण आहे, आणि ते मला महत्वाचं वाटतं. अलीकडच्या काळामध्ये मराठी कविता दीर्घ होत चाललेली आहे. म्हणजे ही कविता मुक्तछंदातून बाहेर येऊन 5 मिनिटं मुक्तछंद, छंदमुक्त आणि आता मुक्तकाकडे चाललेली आहे. म्हणजे थिएटरमध्ये, नाटकामध्ये जसं स्वगत असतं त्यातलं कित्येक कवी कोणाला सांगतोय सगळं, कोणाशी बोलतोय कवी, हे ऍड्रेसची कोण आहे, कवीच्या समोर कोण आहे, कोणीही नाही. कवी स्वतःशी बोलतोय, सगळं कवी स्वतःला ओरबाडतोय. याचं कारण कवीचा सगळा, जो कवीनेच म्हटलेला स्वतः, जो सगळा खटाटोप चाललाय तो सत्याच्या शोधाचा. आणि ते सत्य गांधीजी म्हणाले तसं, जो आतला आवाज आहे ना, तो आतला आवाज म्हणजे कविता असतो. या सगळ्यामध्ये आतला आवाज आहे. जाता जाता एक सामाजिक संदर्भ सहज सुतारांना मी एक विचार करायला म्हणून सोडतो. त्या सगळ्यावर डावी जाणीव आहे, मांडण्याला मार्क्सवादी जाणीव आहे. आपण, तुम्ही काय, मी काय, बैत्यामध्ये येतो, बलुत्यामध्ये. बलुत्याचं शोषण बालूत गावगाड्यामध्ये इतकं प्रचंड प्रमाणात झालेलं आहे, होत आलेलं, किंवा गाववाडा त्याच्यावरती, किंवा गावातल्या गड्या आणि वाडे त्याच्यावरच उभे राहिलेले आहेत. गावातले मळे जे बागायची पिकली ना ती त्यांच्या कट्टावर पिकलेली आहे, आणि खळ्याच्या भोवती जाऊन दयनीय अवस्थेत उभं राहायचंय, मला वाढतंय का म्हणून 4 दाणे याच्यामध्ये. सुतार सर यात आलेलं नाही, ते यात आलेलं वर्गीय जाणीव आलेली आहे, प्रखर वर्गीय जाणीव आहे. त्याचं उत्तर शोधू पाहताय तुम्ही, मार्क्सवाद्याकडून, ह्याच्याकडून, त्याच्याकडून, इतर गोष्टीतून, सगळ्या लेखकांच्याकडून वगैरे येते. पण वर्णीय जाणीव, वर्णीय शोषण, भारतामध्ये जात हे वास्तव आहे, ते नाकारता येत नाही. ज्याच्यावर आता सगळ्या राजकारणामध्ये चाललेलं आहे, जातीने या हे करावी का न करावी ते याच्याबद्दल. जात हे वास्तव आहे. आणि मी सेवा दलामध्ये वाढले म्हणून सांगतो की जात मोडण्यासाठी आम्हाला जयप्रकाशांपासून सगळ्यांनी सांगितलं, मोडली का जात आपण, पुन्हा पक्क्या करत गेलो आपण जाती सगळ्या, आणि ते शोषण पुन्हा वाढवत गेलो आपण. त्यामध्ये पुन्हा बाईचं शोषण वाढत गेलं आपण. हे सगळं अजून पसारा मोठा आहे. तेव्हा आणखी हा कॅनव्हास मोठा होत जाणार आहे. जेव्हा तुम्ही वर्गीय जाणीवेकडून वर्णीय जाणीवेकडे जाल तेव्हा हा आणखी पसारा मोठा होत जाईल. आणि मला असं वाटतं की आता कविता हा फॉर्म अपुरा पडेल आणि तुम्ही हळूहळू आनंद विंकरांसारखे कादंबरीकडे वळाल, असं मला याच्यामध्ये चक्क पावलं ते जी दिसत आहेत. आणि तसं गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही. कविता सोडावी असं माझं म्हणणं नाही, दोन्ही करू शकता तुम्ही, पण हा कॅनव्हास आणखी मोठं करण्यासाठी खूप वाव आहे. वास्तवाचं आकलन आणखी खूप गोष्टींनी करता येईल. त्याच्यामध्ये फुले आंबेडकरांपासून, शाहू महाराजांपासून, गांधी आणि मग मार्क्स सुद्धा. हा भारत समजून घेण्यासाठी जसा गांधी गरजेचा आहे
तसा फुले आंबेडकर गरजेचा आहे, शाहू महाराज गरजेचा आहे, तसाच मार्क्सही वर्गीय आकलनही गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह कळणार नाही, इतिहासाचं भान येणार नाही. आणि ते तुम्ही ही दिशा दिली म्हणून तुमच्या कवितेच्या वाटेला येरा गवाळ्यांनी जाऊ नये. ज्याला ज्याची जगण्याचं, आणि तुमच्या कवितेची गंमत काय आहे, जसं जगण्यात समजत जाईल ना तशी कविता समजत जाईल. म्हणजे मला आज कळाली ना, आणखी एक वर्षभर मी असतो तर कविता मला आणखी वेगळं काहीतरी सांगेल. तर हे जे आहे ना, हे याला म्हणायचं कविता जिवंत असणं. कविता मरत नसते, त्याचं कारण ती आहे. आधी तुकाराम मरत नाहीचं कारण ती आहे की जसं माणसाचं आकलन वाढत जातं ना तसं त्याला वेगळी औदुंबर कवितेला आणखी वेगळे संदर्भ येतात आजच्या संदर्भामध्ये. आजचे कित्येक कवी जुने कवी, केशवतांपासून सगळे कवी घेता येते. त्या काळात म्हणणारा माणूस आहे, ब्राह्मण नाही, हिंदू नाही, नवीन एक पंथाचा, तेच पतित की जे आकडती परदेशी चाकल्याचा. हे म्हणायचं धाडच आहे का? इतकं सोपं नाही येते. हे जे आहे हे मांडणं म्हणजे मला वाटतं की कवीचं स्वच्छपणे समकाळाला जाणं. तेव्हा ही आजची कविता आहे, समकालाची कविता आहे, आणि ती कविता अशीच वृद्धिंगत होत जावो याचा मी त्यांना सदिच्छा देतो. आणि खूप चांगला अनुभव मला वाचक पीठाने दिला, त्याबद्दल प्रिया मॅडम तुमचं, नंतर आमचे भास्करराव निर्मळ आणि सगळे बाकी मंडळी जी आहेत ती, या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि 56वी साहित्य चर्चा ही अशीच चालू राहावी पुढेही, आणि याचं डॉक्युमेंटेशन व्हावं, युट्यूबवरही लोकांना अवेलेबल व्हावं, जमलं तर पुस्तकरूपाने काढतो म्हणाले भास्करराव, हेही चांगलं होईल. तर याबद्दल मला यामध्ये आपण अध्यक्ष सोडून द्या, ते महत्वाचं नाही. मला जे सहसर्जक आकलन वाटलं एक कवी म्हणून, आजही वयाच्या 73व्या वर्षी मी कविता हाच माझ्या जगण्याचा केंद्रबिंदू आहे. आणि माझ्या आसपासची सगळे पुस्तकं पाहाल तुम्ही तर सगळी कवितेची भरलेलं सगळं आहे. तर कविता हा माझ्या जगण्याच्या केंद्राशी असल्यामुळं मी ही कविता समजून घेतो, नव्या कवींशी संवाद करत राहतो, नव्या पिढीशी. आणि तसाच पांडुरंग सुतारमयाशी जोडले गेले. आणि कवितेमुळं, कवितेचा बंध हा शेवटी न तुटणारा बंध आहे, तो मृत्यूही तोडू शकत नाही, त्यामुळं तो इतका घट्ट असतो बंध हा. तेव्हा याच्यामुळं मी जोडला गेलो या सगळ्या तुमच्या परिवाराशी. त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद, आभार. थांबतो. तयारीच्या वाचकालाच सुतारजींची कविता पेलेल असं सूचक विधान करत, सिनेमाच्या पटकथेसारखी ही कविता सिनेमॅटिक वातावरणाची आहे. कॅमेऱ्याची प्रायोगिक भाषा असणारी, प्रकाश ध्वनीचे तपशील मांडणारी ही कविता असून ती कथा काव्याकडे जाते. कदाचित पांडुरंग सुतारांचा प्रवास उद्या कथा कादंबरीकडे होईल. भोगवट्याच्या वास्तवामुळे आज कविता दीर्घरूपात व्यक्त होते. प्रखर आत्मनिष्ठ आणि त्या आत्मनिष्ठेत समाजनिष्ठा, राजकीय निष्ठा, निसर्गनिष्ठा आणि वैश्विकगामी अशी ही कविता आहे. एकूणच जगण्याचा अन्वयार्थ अभिव्यक्त करणाऱ्या, नाट्यमूल्य असणाऱ्या या कविता आहेत. असं अतिशय उत्तम प्रवाही असं विवेचन स्तर तुम्ही आमच्या समोर मांडलं. अतिशय सुरेख पद्धतीनं ही कविता आमच्या समोर उलगडत नेलीत. मला वाटतं ह्याचा आज आम्हाला सगळ्यांना तर फायदा होतोच आहे, पण इथे असणारे ऐकणारे जेही कोणी असतील त्यांना सुद्धा ही कविता नेमकेपणाने आता समजून घेता येईल. त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. या जाणीवांच्या प्रहरात तुम्ही सगळेच आमच्या बरोबर सहभागी झाला. खरं तर हे हृदय आणि उत्कट क्षण आहेत, असेच सांभाळून ठेवावेत असेही आहेत. तरीही कोणतंही ऋण ठेवू नये असं म्हणतात. म्हणून आभारासाठी कवी मारुती सावंत यांना विनंती करते की त्यांनी आभार मानावे. धन्यवाद मॅडम. वाचकपीठ प्रतिष्ठानच्या 56व्या काव्यचर्चेचे अध्यक्षपद माननीय प्रमोदजी कोपर्डे यांनी आनंदाने स्वीकारून आपला अनमोल वेळ वाचकपीठसाठी खर्च केला. त्यांचे ऐकतच राहावे असे अतिशय प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण भाष्य त्यांनी या ठिकाणी वाचकपीठसाठी मांडलेत. त्यांचे वाचकपीठच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. त्याच पद्धतीने आजच्या भाष्यकार
प्राची बापट यांनीही आपलं परखड मत, संग्रहाबाबतचं परखड मत या ठिकाणी मांडलं. त्यांचेही वाचक पीठच्या वतीने मी मनपूर्वक असे आभार मानतो. आजच्या संग्रहाचे कवी पांडुरंगजी सुतार यांनी वाचकपीठ प्रतिष्ठानला संग्रहावरती चर्चा करण्याची परवानगी दिली, सहभाग घेतला, आपलं मनोगत मांडलं. आपलेही मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. वाचकपीठचे वक्ते माधुरी चौधरी आणि भानुदास महानूर, त्याचप्रमाणे स्वागत प्रास्ताविक करणारे कवी किरण भावसार, परिचयकर्ते डॉक्टर शंकरजी चव्हाण, कार्यक्रमाला सूत्रबद्ध करणाऱ्या प्रियाजी धारूरकर यांचेही मनपूर्वक आभार मानतो. लिंकद्वारे कार्यक्रमात सहभाग नोंदवणारे डॉक्टर प्रशांत सांगडे, प्रशांत गुरव, श्रीधर चैतन्य, आशा डांगे, त्याचबरोबर फेसबुकवरती लाईव्ह कार्यक्रम बघणाऱ्या सर्व रसिकांचेही मनपूर्वक आभार मानतो. वाचकपीठचे सदस्य भास्करजी निर्मळ, दादा ननवरे, गिरीशजी सोनार, साहेबराव तुपे, संजय थोरात, शरदजी ठाकर यांनीही आपला संपूर्ण वेळ कार्यक्रमासाठी दिला. त्यांचेही मी मनपूर्वक असे आभार मानतो. वाचकपीठ प्रतिष्ठानला एका सूत्रात बांधून ठेवणारे आमचे अध्यक्ष चंद्रकांतजी भोसले, ते संपूर्ण कार्यक्रमाची तांत्रिक बाजूही सांभाळत आहेत. त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षीय परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद पंडित. ओके प्रियाजी, धन्यवाद. सर नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद सर नमस्कार. भास्कर निर्मळ. ओके. बरोबर. हो सर. खरं तर